मी त्यांना एकच सांगतो की तुमचा जोडीदार हा आहे म्हणून घटस्फोट होत नाहीये, तुमच्या हातात घटस्फोट आहे म्हणून घटस्फोट होतोय. नेशन वॉन्ट्स टू नो की आमचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज होणार आहे. जेव्हा माझ्याकडं लोक येतात लव्ह मॅरेज होईल का, लव्ह मॅरेजचे चान्सेस याच्यावरनं दिसतात. पण आता तुम्हाला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्या व्यक्तीच्या हातात जर तेव्हा लग्न रेषाच नसेल, विवाह रेषाच नसेल, तर या 5 पॅरामीटरवरती तुम्ही लग्न ठरवा, ना की 18 गुण जुळलेत, 20 गुण जुळलेत, 22 गुण जुळलेत या पॅरामीटरवरती. व्यक्ती ही एकाच माणसाशी आयुष्यभर कनेक्टेड नसते. व्यक्ती दुसरीकडे कुठं ना कुठं तरी कनेक्टेड असतेच. मग आता एखाद्याला जर हातच नाहीये तर मग त्याने त्याचं नशीब कसं बघायचं? करिअरसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे खरं तर तीच एक रेषा खूप जास्त महत्त्वाची ठरते, ती म्हणजे भाग्यरेषा. म्हटलं सर तुम्ही ह्या वर्षी हे होईल सांगितलं होतं आणि माझा जॉब आज गेला आहे आणि मी आता काय करू कळत नाही. गव्हर्नमेंट जॉबवाल्यांची कुठलीही लाईन ही सरळ सोड, म्हणजे इथपासनं चालू होते आणि पूर्ण इथपर्यंत जाते. म्हटलं नाही जर तुमच्याकडे तर नका करू, असं माझं सजेशन असेल. वरती तुमचं हे त्यांनी केलं आणि 7.5 ते 8 लाखाला ते बोलल्या. जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्म ठिकाण यातलं काहीही एक चुकलं तर ती कुंडली चुकते. आता या हस्तरेषांमुळे आपण नक्की काय काय प्रेडिक्ट करू शकतो? हस्तसामुद्रिक शास्त्रात कुठल्या एका बोटाला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं असेल तर अंगठ्याला दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा, सर्वात आजचा जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करता न येणं, आणि तो दिसतो करंगळीवरनं. शनीचं बोट वाकडं असेल तर 2 हे होतात, एक तर पोटाचे आजार किंवा पैसा न टिकणं. पैसा न टिकणाला एक खूप छान उपाय आहे. अशा लोकांनी स्वतःच्या इंट्युशनवरती कायम विश्वास ठेवा. एखादी गोष्ट करायची असं वाटत असेल बिनधास्त करा. अशा व्यक्तींना खूप जास्त विचार करण्याची सवय असते. अतिविचारी असेल प्लस तिथे जर फुल्या भरपूर असतील तर त्या लोकांना एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी होतात. आणि खूप जास्त जर वळली असेल तर आत्महत्येचे विचार सुद्धा येऊ शकतात. पितृदोष म्हणजे नक्की काय असतो? तो हातांवरती आपल्याला दिसतो का? कारण बऱ्याचदा आपल्या इथे काय होतं, मूल होत नाही म्हणजे स्त्रियांना दोष द्या. काही लोकांच्या हातावर तीळही असतात, तर तीळ काय दर्शवतात का? त्यामुळे कुठला मोती कोणी कधी घातला पाहिजे, कधी काढला पाहिजे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हातवाल्याकडेच गेला होता, हात बघणाऱ्याकडे. त्यांनी सांगितलं होतं वयाच्या 52व्या वर्षी तुम्ही मरणार आहे, असं डायरेक्ट सांगितलं. मी मृत्यू सांगत नाही, आयुष्य किती आहे हे उत्तर मी देत नाही. तुम्हाला देखील होतं? हाय हॅलो नमस्कार. अजब गजबच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. स्पिरिच्युअल पॉडकास्टच्या सिरीजमधला हा 3रा एपिसोड आहे आणि तुम्हाला स्पिरिच्युअल पॉडकास्टची सिरीज खूप आवडते म्हणूनच एक नवीन एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि आजच्या पॉडकास्टचा विषय आहे हस्तरेषा. खरंच हातांमध्ये भविष्य दिसतं का आणि ते किती ॲक्युरेट असतं? त्याचसोबत याच्या मागे नक्की काय शास्त्र लपलंय हे सगळं आज आम्ही जाणून घेणार आहोत. त्याचसोबत तुम्हाला आज आम्ही तुमचा हात सुद्धा वाचायला शिकवणार आहोत. सो आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध पामिस्ट प्रद्योत पेंढारकर सर. नमस्कार सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं अजब गजब पॉडकास्टमध्ये. आणि पहिलाच प्रश्न आम्हाला असा पडलाय की इतके सगळे मार्ग आहेत या फ्युचर प्रेडिक्शन करण्याचे, म्हणजे कुंडली आहे, पत्रिका आहे, काही लोक फेस रिडिंग करतात, पण हस्तरेषाच इतकी ॲक्युरेट काय आहे आणि ती काय आहे नक्की हस्तरेषा? बेसिकली हस्तसामुद्रिक शास्त्र, आपण याला शास्त्र का म्हणतो तर कुठलंही शास्त्र जे असतं ते स्थान परत्वे, काळ परत्वे हे सिद्ध झालेलं पाहिजे आणि प्रयोगांनी ते सिद्ध असेल तर त्याला शास्त्र म्हणायचं. आता मी याला शास्त्र का म्हणतो तर हात हा भारतामध्ये पण तसाच आहे, तुम्ही अमेरिकेत जा तसाच आहे, हात बदलणार नाही किंवा हातावरच्या रेषा पण बदलणार नाही. म्हणजे स्थान परत्वे हे सिद्ध झालं. कुठंही सारखंच आहे. काळ परत्वे 10 वर्षापूर्वीचा हात, आत्ताचा हात आणि 10 वर्षानंतरचा हात, हातावरच्या रेषा काहीच बदलणार नाही, हात तसाच आहे. म्हणजे काळ परत्वे पण झालं. तुम्ही सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, हातावरच्या रेषा बदलणार नाही आहेत. म्हणजे स्थान, काळ, वेळ, परत्वे हा हात तसाच राहणार आहे. आणि प्रयोगांनी सिद्ध म्हणजे काय, हातावरच्या विविध रेषा आणि त्याचा अर्थ काय हे विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रयोगांमधून सिद्ध होऊन ते आलेलं आहे. म्हणून मग आम्ही याला हस्तसामुद्रिक शास्त्र असं म्हणतो. आता कुंडलीशास्त्र आहे, हस्तसामुद्रिक शास्त्र आहे, फेस रिडिंग आहे, टॅरो आहे. या सगळ्यामध्ये मी म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्र का बघावं तर हस्तसामुद्रिक शास्त्र का तर कुंडलीमध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की वेळ ही खूप परफेक्ट लागते. म्हणजे जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्म ठिकाण यातलं काहीही एक चुकलं तर ती कुंडली चुकते. बरोबर. एकदा कुंडली चुकली की तुमचे सगळे प्रेडिक्शन चुकणार आहेत.
हाताचं असं काहीच नाही. मला तुमची जन्मवेळ लागत नाही, जन्मठिकाण लागत नाही, जन्मतारीख लागत नाही. मला फक्त तुमच्यासमोर माणूस आणि किंवा त्याचा हाताचा फोटो. म्हणजे तो माणूस अगदी अमेरिकेत जरी असेल तरी मला फक्त हाताचा फोटो पाठवला तरी आपण त्याच्यावरनं प्रेडिक्शन देऊ शकतो. म्हणून मी हस्तसामुद्रिक शास्त्र निवडलं. आता या हस्तरेषांमुळे आपण नक्की काय काय प्रेडिक्ट करू शकतो? हा एवढाच हात आहे, पण याच्यावरून आपल्याला नक्की काय काय प्रेडिक्ट करता येऊ शकतं? मी याच्यात थोडंसं वेगळं म्हणेन, काय नाही करता येत. म्हणजे माणसाचं करिअर बघता येतं, माणसाचं आरोग्य बघता येतं, माणसाचं स्वभाव बघता येतो. महत्त्वाचं म्हणजे त्याचं वैवाहिक जीवन बघता येतं, त्याच्या आयुष्यात असलेल्या समस्या, त्याच्या आयुष्यात असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज, हे सगळं आपल्याला हातावरनं बघता येतं. मग ह्याच्यावर नक्की हा शास्त्र काय आहे आणि ह्याच्यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकतो, तुम्ही तुमच्या एखाद्या अभ्यासानुसार प्रेडिक्ट होऊ शकतं, पण लोकांनी ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आता याच्यासाठी आपण काय करतो ना, लोकांना विश्वास कधी बसतो जेव्हा त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी आपण सांगतो तेव्हा. हां, बरोबर. माझ्याकडे कुठलाही क्लायंट आला की मी पहिले त्याचं फ्युचर कधीच सांगत नाही. पहिले त्याचा हात घेतो आणि त्याच्या आयुष्यात काय काय घटना घडलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या वर्षी काय काय घडलेलं आहे हे मी सांगतो. आणि ते जेव्हा सांगतो तेव्हा त्याचा विश्वास लगेच बसतो की पुढे जे घडणार आहे ते पण ह्याच्यातच असणार आहे सगळं. म्हणजे मी जर नुसतं त्याला सांगितलं यावर्षी हे होणार आहे, त्याचा विश्वास नाही बसणार आहे. पण यावर्षी हे झालं होतं आणि म्हणून हे यावर्षी होणार आहे, तेव्हा त्याचा विश्वास बसेल. भूतकाळ गरजेचं आहे. त्यामुळे माझ्याकडे क्लायंट आल्यावर पहिले 5 ते 10 मिनटं मी त्याच्या भूतकाळाबद्दल बोलतो. मी पहिले त्याचा प्रश्न घेत नाही, काही नाही. आधी मी त्याचा स्वभाव, त्याचा भूतकाळ आणि मग त्याचे प्रश्न, असा हा टप्पा असतो, जेणेकरून त्याचा जास्त विश्वास बसतो. पण आता एक फेमस डायलॉग आहे की हातों की लकीरों पर मत जा गालिब, नसीब तो उनके भी होते जिनके हात नाही होते. मग आता एखाद्याला जर हातच नाही आहे तर मग त्याने त्याचं नशीब कसं बघायचं? आता बेसिकली हा प्रश्न खूप वेळा मला विचारला जातो की हात नाही त्याला भविष्य आहे का? हो. माझं त्यांना एकच उत्तर असतं, हात हे मीडिया आहे, हात हे माध्यम आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला समजा इथून मुंबईला जायचं आहे, तुमची गाडी पंक्चर झाली, तुम्ही जाणार नाही आहे का? जाणार. तुम्ही शिवनेरीने जाल, तुम्ही ट्रेननी जाल, तुम्ही कॅबनी जाल, तुम्ही कशानेही जाल, जाणार आहात. हो. तसंच आहे, हात नाही आहे म्हणजे भविष्य नाही. हात हे भविष्य बघण्याचं माध्यम आहे, हात म्हणजे भविष्य नाही. म्हणजे तुम्ही पत्रिका बघू शकता, टॅरो कार्ड काढू शकता, तुम्ही न्यूमरोलॉजी बघू शकता, डाउजिंग बघू शकता, फेस रिडिंग बघू शकता. ही सगळी माध्यमं आहेत भविष्य बघण्याची. एक माध्यम गेलं म्हणजे भविष्य गेलं असं नाही होत. पामिस्ट्री वर्सेस ॲस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी ज्या बाकीच्या आहेत याच्यामध्ये कशा पद्धतीने फरक करता येईल किंवा काय ॲक्युरेट आहे असं म्हणता येईल? प्रत्येक शास्त्र आपल्या जागी ॲक्युरेट आहे. म्हणजे कुठलंच शास्त्र उच्च नाही, कुठलंच शास्त्र नीच नाही. पण प्रत्येकाला स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत. जसं पत्रिका जेव्हा आपण बघतो तेव्हा मगाशी मी जसं सांगितलं, तर जन्मवेळ, जन्मठिकाण, दिनांक जर चुकलं तर पत्रिका नाही बनू शकत. हो. हे पत्रिकेचं काय म्हणता येईल, निगेटिव्ह बाजू आहे. होय. पामिस्ट्रीमध्ये हे काही लागत नसलं तरी हाताचे फोटो हे क्लिअर नसतील किंवा हाताला काही दुखापत झाली असेल किंवा हातावरती मेहंदी, आत्ता नागपंचमी आली, हो. भरपूर क्लायंट्स माझे परत पाठवले मी, कारण हातावरती मेहंदी होती. हो. म्हणजे हे काही निगेटिव्ह पॉईंट्स याला आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट्स त्याला आहेत. पण प्रत्येक शास्त्र हे तुम्हाला अचूक विश्लेषण देऊच शकतं. आपल्या या हातात नक्की काय काय असतं आणि कुठल्या आधारे, कुठल्या रेषांच्या आधारे आपण रिडिंग करू शकतो? हातात मुख्यतः रेषा आणि ग्रह, म्हणजे ग्रह, उंचवटे आणि रेषा ह्याचं मिळून हे हाताचं प्रेडिक्शन ठरतं. हातात कुठल्या कुठल्या रेषा असतात, तर हातात आयुष्य रेषा असते, मस्तक रेषा असते, हृदय रेषा असते, भाग्य रेषा असते, विवाह रेषा असते, या प्रमुख रेषा. त्याच्यानंतर हातावरती शुक्र आहे, गुरु आहे, रवी आहे, बुध आहे, मंगळ आहे, हे सगळे ग्रह हातावरती सामावलेले आहेत. प्रत्येक एका बोटाला वेगवेगळ्या ग्रहाचं स्थान दिलेलं आहे. आपण त्या सगळ्यावरनं ग्रह आणि रेषा यांचं मिळून आपण प्रेडिक्शन देतो. प्रद्योत सर, आपण आजचा जो पॉडकास्ट आहे याला आपण, मला असं वाटतं की एक छोटं मास्टर क्लासचं स्वरूप देऊया. Yes, म्हणजे आपले जे कोणी व्ह्युअर्स हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना पण किमान हाताचं एक बेसिक अनालिसिस करता यायला पाहिजे. म्हणजे खूपच ऍडव्हान्स आमच्याकडे काय असेल तर आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ. येस, पण एक बेसिक तरी आम्हाला हात आमचा ओळखता आला पाहिजे. 100%. तर सगळ्यात पहिल्यांदा इथूनच सुरुवात होते की डावा हात बघायचा की उजवा हात बघायचा? बेसिकली खूप एक मोठा गैरसमज आहे. डावा हात स्त्रियांचा बघितला जातो आणि उजवा हात पुरुषांचा बघितला हेच जातो. ऐकतोय मी. येस, ॲक्च्युली असं नाही. ज्या व्यक्तीचा जो ॲक्टिव्ह हँड आहे, ॲक्टिव्ह हँड म्हणजे काय, तर रायटी माणसाचा उजवा हात आणि लेफ्टी माणसाचा डावा हात हा प्रामुख्याने बघितला जातो. परंतु मी बघताना दोन्ही हात का बघतो, कारण आमच्या शास्त्रात असं सांगितलेलं आहे, डावा हात किंवा आपण इनॅक्टिव्ह हँड बघू
इनॅक्टिव्ह हँडला 30%, तर ॲक्टिव्ह हँडला 70% हे प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे जो रायटी आहे त्याचा उजवा हात बघायचाच आहे, पण सपोर्टसाठी डावा हात पण बघायचा आहे. दोन्ही हात बघितल्यानंतरच तुम्ही योग्य ते विश्लेषण देऊ शकता. सो आज आम्हाला शिकायला मिळणार आहे बरंच. हो. आपला हा ही करंगळी आणि आपला हा अंगठा पण आपल्या ह्या पामिसमध्ये तुम्हाला खूप महत्वाचा आहे. Yes. तर अंगठा, ही 4 बोटं आणि ही करंगळी काय दर्शवते आपल्याला? जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक बोटाला एक एक ग्रह दिलेला आहे. हां. त्या ग्रहाची जी काही कारकत्व आहेत, म्हणजे गुरु असेल तर सरळ मार्गी होणं किंवा सत्वगुणी सज्जन माणूस असणं हे गुरु दाखवतं. शनी आहे ते पैसा दाखवतं किंवा कोर्ट कचेरी दाखवतं, किंवा रवी असेल तर मान सन्मान दाखवतं, नेम फेम दाखवतं. बुध असेल तर ते वाचा व्यापार हे दाखवतं. शुक्र असेल तर विलासी वृत्ती किंवा उच्च राहणीमान या गोष्टी दाखवतं. ग्रहांवरनं आपण माणसाचा स्वभाव किंवा माणसाच्या आयुष्यात कशा घटना घडणार आहेत, घटना काय घडणार आहेत हे आपण रेषांवरनं सांगतो, पण त्या कशा पद्धतीच्या घडणार आहेत हे आपण ग्रहांवरनं सांगतो. सो रेषा आणि ग्रह याचं कॉम्बिनेशननी त्या सगळ्या घटना ठरतात. तर आता पहिला मुद्दा सर आपण आम्हाला तुम्ही ह्याच्याबद्दल सांगा की करिअर बद्दलचा घेऊया. सगळ्यात युवकांना आवडीचा विषय करिअर. तर हातावरची अशी कोणती रेष आहे की जी बघितल्यानंतर आम्हाला कळेल की करिअर बद्दलची रेष आहे? करिअरसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे खरं तर तीच एक रेषा खूप जास्त महत्त्वाची ठरते, ती म्हणजे भाग्यरेषा. भाग्यरेषा कुठली तर हातावरनं कुठूनही निघून हे मधलं जे बोट आहे ते शनीचं बोट आहे. शनीच्या बोटाकडे जाणारी कुठलीही रेषा ही भाग्यरेषा. अच्छा. मग ती हातातनं कुठूनही निघेल, चंद्रावरनं निघेल, आयुष्यरेषेतनं निघेल किंवा या मस्तकरेषेवरनं निघेल, कुठूनही निघेल आणि शनीपर्यंत जाईल, ती भाग्यरेषा. भाग्यरेषा काय दाखवते? तुमचं करिअर कधी सुरू होणार आहे, तुम्ही जॉब करणार आहात, बिझनेस करणार आहात का गव्हर्नमेंट जॉब करणार आहात, तुमच्या जॉबमध्ये कधी कधी अडचणी येणार आहेत, तुमच्या जॉबमध्ये चेंज कधी आहे. बऱ्याचदा लोक विचारतात मला फील्डच चेंज करायची आहे, मी आय टीमध्ये कंटाळलो. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. आय टीमध्ये कंटाळलो आहे, मला जॉब स्विच करायचा आहे किंवा मला करिअरच स्विच करायचं आहे, ते त्याच्या खरंच हातात आहे का किंवा ते कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण भाग्यरेषेवरनं बघू शकतो. तुमच्याकडे असे काही एक्झाम्पल्स आहेत तुमच्या क्लायंटची की काय त्यांच्या रेषा होत्या आणि काय सांगत होत्या आणि तुम्ही त्यांना काय प्रेडिक्ट केलं, मग आता त्यांच्या आयुष्यात कसा बदल झाला, असं काय आहे? भाग्यरेषेचंच एक उदाहरण सांगतो. जवळपास 2019-20च्या वेळची गोष्ट आहे. एक क्लायंट होता माझा, तो माझ्याकडे साधारण त्याच्या 33-34व्या वर्षी आला होता, हात दाखवायला आला होता. हात बघितल्यानंतर मला थोडंसं तिथे काहीतरी चुकीचं दिसलं. चुकीचं म्हणजे त्याचा एका ठराविक वेळेनंतर जॉब जाणार होता आणि तो लिटरली 3 ते 3.5 लाख रुपये पर मंथ एवढं त्याचं सॅलरी होती. त्याला मी सांगितलं की ह्या वर्षी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे, जॉबमध्ये काहीतरी होऊ शकतं. बरोबर 2.5 ते 3 वर्षांनी त्याचा मला मेसेज आला, मला थोडं बोलायचं आहे सर. म्हटलं बोला काय झालं. म्हटलं सर तुम्ही ह्या वर्षी हे होईल सांगितलं होतं आणि माझा जॉब आज गेला आहे आणि मी आता काय करू कळत नाही आहे. त्याच्या हातामध्ये अशा काही रेषा होतात की त्याला भारतामध्ये नाही पण भारताच्या बाहेर त्याला इन्कम सोर्स चांगला चालू होणार होता. म्हणजे तो जर इथं त्यांनी प्रयत्न केला असता तर त्याला जॉब नसता मिळाला, हेच त्यांनी बाहेर केलं असतं लगेच मिळालं असतं. मी त्याला म्हटलं की तू आउट ऑफ इंडिया ट्राय कर. आज तो बहरीनमध्ये आहे, आत्ता म्हणजे आधी जेवढा कमवत होता त्याच्यापेक्षा चांगलं कमवतोय आणि आता तो सेटल आहे. याच्यात बेसिकली काय, ती घटना घडणारच होती. ती घटना म्हणजे कोणीच बदलू शकत नाही, ना मी ना कोणी. फक्त मी त्याचं काय केलं, त्याचा जो काही प्रेशर पडलं असतं, अचानक जॉब गेल्यानंतर जे प्रेशर झालं असतं ते प्रेशर न्यूट्रलाइज केलं. कारण त्याला आधीच सांगितलं होतं जॉबमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. अच्छा. मानसिक तयारी त्याची झाली होती, त्याच्यामुळे त्याला तो धक्का नाही बसला, त्रास नाही झाला. पण हे पण कळतं की आउट ऑफ इंडिया जॉब करणार आहे आपण की इथं करणार आहे. आउट ऑफ इंडिया सेटल होण्याचे चान्सेस किती आहेत ते कळतं. बऱ्याचदा माझ्याकडे जातक येतात आणि विचारतात की मी आउट ऑफ इंडिया सेटल होऊ शकतो का. त्याच्या हातात असेल तर उत्तर हो असतं, पण त्याच्या हातात नसेल तर मी सांगतो, आणि ते समजा मॅरिड असतील, कपल असेल, तर मी सांगतो तुम्ही ह्याच्या नावावरती डिपेंडंट म्हणून जाऊ शकता, पण तुम्ही एकटे नाही जाऊ शकत. सो ह्या गोष्टी पण कळतात आपल्याला. आणि जॉब करायचा की बिझनेस करायचा? येस, जॉब, बिझनेस आणि गव्हर्नमेंट जॉब हे 3 प्रकार आपल्याकडे मुख्यतः आहेत. म्हणजे जेव्हा 10वी 11वीची मुलं शक्यतो माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचे पालक हेच विचारतात की यांनी जॉब करावा, व्यवसाय करावा की गव्हर्नमेंट जॉब करावा. गव्हर्नमेंट जॉबवाल्यांची कुठलीही लाईन ही सरळ सोट म्हणजे इथपासनं चालू होते आणि पूर्ण इथपर्यंत जाते. गव्हर्नमेंट जॉबचा नाही आहे. त्यांची कुठेही भाग्यरेषा हातात ब्रेक होत नाही किंवा आयुष्यरेषेतनं निघून ती सरळ जाते. अशा लोकांना गव्हर्नमेंटकडनं फायदा हा मिळतोच मिळतो.
आणि त्यांनी गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणजे आता IPSC UPSCची लोकं इतकी लोकं, आणि मला याचं खूप एक वाईट वाटतं की लोक 30-35 वर्षाच्या झाले होईपर्यंत IPSC UPSCसाठी ट्राय करतात हो. आणि नंतर हतबल झालेले असतात, कारण 5-6 वर्ष काहीच केलेलं नसतं. हो. त्यामुळे माझं पालकांना हे कायम सजेशन असतं, तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉबकडे जायचं असेल तर आधी एकदा तपासून बघा की गव्हर्नमेंट जॉब आहे की नाही. नसेल तर त्याच्यात पडू नका, कारण 5 वर्षाचा गॅप, शिक्षणानंतरचा 5 वर्षाचा गॅप हा खूप मोठा होतो आणि ऐन 25 ते 30ला जो म्हणजे सेट व्हायचा काळ आहे हो. तो नेमका मुलांचा निघून जातो आणि मुलं मग डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब हातावरनं कळतो का? हो, नक्की कळतो. गव्हर्नमेंट जॉबवाल्यांची रेस सरळ सोट असते, कुठेही ब्रेक नसते. बिझनेसवाल्यांच्या हातावरती एकापेक्षा जास्त इन्कम सोर्सेसच्या लाईन असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त भाग्यरेषा असतात, कारण कुठलाही व्यावसायिक हा एकच व्यवसाय आयुष्यभर करत नाही. हो. कायम तो एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स शोधण्याचे प्रयत्न करत असतो. त्या लोकांना पॅरलल 2 भाग्यरेषा असतात. आणि नोकरीवाल्यांच्या जी भाग्यरेषा आहे ती जाते, कुठेतरी ब्रेक होते, दुसरीकडनं चालू होते, परत दुसरी चालू होते, परत तुटते, तिसरी चालू होते, कारण ही लोक स्विच खूप करतात. हो. कुठलाही IT असेल किंवा कुठलाही हे प्रायव्हेट जॉबवाला असेल, तो कधीच जॉईन झाला आहे आणि आयुष्यभर एकाच कंपनीत आहे असं खूप कमी होतं. म्हणजे जुने ते टाटा वगैरेवाले व्हायचे, आता तो ट्रेंडच नाही. आता 3 वर्षामध्ये लोक जॉब चेंज स्विच करतात, त्यामुळे अप्रेझल घेतात, येस, स्विच करतात, अप्रेझल. त्यामुळे तो जो फरक आहे तो हातामध्ये लगेच कळतो. त्यामुळे मग मी त्या लोकांना सांगतो, तुम्ही जॉबच करा, तुम्ही बाकी कशात पडू नका. अशी काही उदाहरणं आहेत तुम्ही ज्यांना सल्ले दिले, जॉब करा किंवा जॉब वाचवा किंवा बिझनेस करा, जॉब होणारच नाही, तू किंवा व्यवसाय कर. बिझनेस करा. बिझनेसवाले असे बरेच उदाहरणं, म्हणजे लोक येतात आम्हाला बिझनेस करायचा आहे, त्यांच्या हातात नसेल तर मी स्पष्ट सांगतो नका पडू त्याच्यात. काय झालं ना, आत्ता IT ला लोक इतकी वैतागली आहेत ना, एक 20-25 वर्ष जॉब झालेला असतो, आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे, भांडवल तयार असतं, हां, पैसा रेडी असतो, सगळं असतो, मला वेगळं काहीतरी करायचं आहे, मी काय करू. पण त्यांच्या हातात जर भाग्यरेषा एक सिंगलच असेल, म्हणजे त्याच्यात जर काही चेंज दिसत नसेल, मी त्यांना सांगतो तुम्ही फील्ड चेंज करू नका, जे आहे तेच करा. करायला गेलात तर नुकसान होईल. एक मॅडम होते आमच्या, क्लायंटच आहेत माझ्या, चांगला जॉब आहे, सगळं चांगलं चालू होतं, नाही मला काहीतरी वेगळंच करायचं आहे, वेगळं करायचं आहे म्हणून त्यांनी कॅफे टाकला. 7.5 ते 8 लाखाला बुडल्या त्या. मी त्यांना आधीच सांगितलं होतं की शक्य नाही आहे, तुमच्या हातात नाही आहे. नाही, मी मिस्टरांच्या नावावरती करू का? म्हटलं नाही आहे जर तुमच्याकडे तर नका करू, असं माझं सजेशन असेल, वरती तुमचं हे. त्यांनी केलं आणि 7.5 ते 8 लाखाला त्या बुडल्या. पण त्याचं उत्तर असं होतं ना की त्यांनी नीट त्या व्यवसायाचा अभ्यास नसेल केला किंवा त्यांना काही काय म्हणून ते बुडलं असेल. बेसिकली त्याला कारण काही असू देत, हातावर नाही आहे ते होणार नाही, हे आता निश्चितच आहे. हां, बेसिकली कसं आहे, मी कायम म्हणतो की आपण घटना घडली की त्याला कारण शोधतो. हो. कशामुळे झालं, ती घटना घडणार असते म्हणून घडते, कारण त्याला आपण जोडतो. ओके. याचं एक छान उदाहरण द्यायचं म्हणजे माझ्याकडे बऱ्याचदा जातक येतात की माझं आणि माझ्या मिस्टरांचं पटत नाही आहे, तर आमचं सेपरेशनचा विचार चालू आहे. मी त्यांना एकच सांगतो की तुमचा जोडीदार हा आहे म्हणून घटस्फोट होत नाही आहे, तुमच्या हातात घटस्फोट आहे म्हणून घटस्फोट होतोय. हातामध्ये पण घटस्फोट असतो. घटस्फोट मी म्हणणार नाही त्याला, पण वादविवाद म्हणेन. भारतीय शास्त्रामध्ये किंवा भारतीय पारंपरिक पद्धतीमध्ये घटस्फोट नावाचा उल्लेखच नाही. म्हणजे लग्नासाठी 5-5 दिवसांचे विधी आहेत आपल्या संस्कृतीत, पण घटस्फोटासाठी 1 दिवसाचा पण विधी नाही, एक शब्द पण नाही. ती संस्कृतीच नाही आपल्याकडे. त्यामुळे मी घटस्फोट म्हणणार नाही, पण वादविवाद हे हातावरती दिसतात. मग आता काय झालं, आता घटस्फोट सोपा झाला म्हणून आपण घटस्फोट म्हणूया. ती व्यक्ती जेव्हा येते, घटस्फोट होणार आहे का, किंवा मला आता सेपरेटच व्हायचं आहे, मी दुसरं लग्न करू का, हा एक सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्या हातात घटस्फोट आहे, ती व्यक्तीशी लग्न केलंय म्हणून नाही, स्वतःमध्येच. येस, स्वतःमध्ये आहे, ती व्यक्ती फक्त कारण झाली. अशा वेळेस दुसऱ्या वेळेस पण हेच होऊ शकतं, दुसरं लग्न तरी हेच होऊ शकतं. मग त्यावेळेस मी त्यांना सांगतो की तुम्हाला ह्या काळज्या घ्यायच्या आहेत, ह्या घेतल्या तरच लग्न करा, नाहीतर करू नका. लोक असं म्हणतात मग त्या व्यक्तीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, याचं कोणाशीच पटत नाही. राईट. मग तेव्हा तेच असतं, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात का आली, तर तुमच्या आयुष्यात लग्नाचं सुख नव्हतं म्हणून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली. तुम्हीच काढला लग्नाचा विषय म्हणून, सगळ्यांच्याच आवडीचा विषय लग्न, की सगळे नेशन वॉन्ट्स टू नो की आमचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज होणार आहे. ओके,
लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे 2-3 हातावरती गोष्टी दिसतात. एकतर हृदयरेषा जी आहे ती जाऊन मस्तक रेषेला जर मिळाली असेल, ही अशी खाली गेलेली असेल, तर लव्ह मॅरेजचे चान्सेस जास्त आहेत. हां. दुसरी गोष्ट, परत मी एकदा सांगतो की लग्न ही गोष्ट एकाच्या हातावरनं बघता येत नाही. म्हणजे लग्न ज्याच्याशी करायचंय त्या व्यक्तीचा हात पण बघायला पाहिजे. जेव्हा माझ्याकडं लोक येतात लव्ह मॅरेज होईल का, लव्ह मॅरेजचे चान्सेस याच्यावरनं दिसतात. पण आता तुम्हाला ज्याच्याशी लग्न करायचंय त्या व्यक्तीच्या हातात जर तेव्हा लग्न रेषाच नसेल, विवाह रेषाच नसेल, तर ते होणार नाही. त्यामुळे मी म्हणतो तुम्हाला लग्न करायचं आहे ना, माझ्यासमोर दोघांनी बसा. दोघांची विवाहरेषा त्या त्या वयात असेल तर तुमचं लग्न नक्की होईल. आणि ते लग्न होताना पण मी म्हणजे आता विषय निघालाय म्हणून सांगतो, गुणमिलन म्हणून आपल्याकडे एक खूप हे आहे. म्हणजे लग्न ठरवताना बघितलं तर 18 गुण जुळलेत, 20 गुण जुळलेत, याचा अर्थ काय? नाही माहिती, कोणालाच नाही माहिती. कुंडलीत फक्त 18 पेक्षा जास्त गुण पाहिजेत एवढंच सांगितलंय. असं एकही लग्न नाही ज्याचे 18 पेक्षा गुण जास्त जुळलेत म्हणून सगळ्यांचंच व्यवस्थित आहे, किंवा 18 पेक्षा कमी गुण जुळलेत म्हणून सगळ्यांचंच वाईट आहे, असं अजिबात नाही आहे. पण मग हे ठरवायचं कसं? माझं कायम म्हणणं असतं की तुम्ही गुण बघताना गुणापेक्षा त्या व्यक्तीमध्ये त्याचा स्वभाव, त्याच्यामध्ये संतती योग आहे का, सर्वात पहिले संतती योगामुळे, कारण बरेच विवाह तुटतात. संतती योग आहे का, आरोग्य कसं आहे, स्वभाव कसा आहे आणि आर्थिक स्थिती कशी असणार आहे, या 5 पॅरामीटरवरती तुम्ही लग्न ठरवा. ना की 18 गुण जुळलेत, 20 गुण जुळलेत, 22 गुण जुळलेत, या पॅरामीटरवरती. म्हणजे माझ्याकडे व्यक्ती आल्यानंतर ह्याच्याशी लग्न करू का, लग्न करू का म्हणल्यावर मी दोघांचे हात घेतो, दोघांचे स्वभावातले चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी हे लिहितो आणि त्यांना सांगतो तुम्हाला ॲडजस्ट काय करायचं आहे आणि ॲक्सेप्ट काय करायचं आहे. अच्छा, सल्ले. येस, सी ॲडजस्ट आणि ॲक्सेप्ट हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ॲडजस्ट कुठं करायचं आहे तुम्हाला, त्या गोष्टी, त्या समोरच्या माणसाच्या वाईट गोष्टी ॲडजस्ट करायच्या आहेत आणि चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आहेत. हे केलं तर कधीच घटस्फोट होणार नाही आहे. आपल्याकडे सध्या जे काही मोठा प्रॉब्लेम आहे, लग्न होतं आणि पुढच्या 2 ते 2.5 वर्षात घटस्फोट होतात, याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. हे का होतं तर ॲडजस्ट कुठे करायचं आणि ॲक्सेप्ट काय करायचं तेच कळत नाही. सो माझ्याकडे जेव्हा दोघंही येतात तेव्हा मी सांगतो की हे होणार आहे, हा स्वभाव आहे, हा बदलणार नाही आहे. तुम्हाला जर हा स्वभाव ॲक्सेप्ट असेल तरच लग्न करा, नाही तर करू नका. काही जणांच्या कुंडलीमध्ये पण नाही का 2-2, 3-3 लग्न लिहिलेली असतात. बरोबर. तर सर ते हातांवरून पण कळतं आपल्याला. विवाह रेषा एकापेक्षा जास्त असतात याचा अर्थ विवाह नाही. ओके. याचा अर्थ रिलेशन आहे. परत रिलेशन म्हणजे फिजिकल नाही, फक्त रिलेशन आहे, मेंटल रिलेशन पण असू शकतं. ओके. म्हणजे काय होतं आजकाल, कुठेही कुठल्याही कल्चरमध्ये जा, व्यक्ती ही एकाच माणसाशी आयुष्यभर कनेक्टेड नसते. व्यक्ती दुसरीकडे कुठं ना कुठं तरी कनेक्टेड असतेच. हसतोच काय रे, रिलेट का करतोय? हे होतच. म्हणजे हे बघा, ही व्यक्तीची चूक नाही आहे, ही परत मी तेच सांगतो, हातावरती आहे नाही, हे हातावरती आहे, हे होणारच आहे. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत आयुष्यात एकदा तरी होतंच. त्यामुळे हातावरती एकापेक्षा जास्त विवाहरेषा असते. त्यामुळे कोणी असं समजू नका 2 विवाहरेषात म्हणजे लगेच 2 लग्न होणार आहेत किंवा 2 रिलेशन्स होणार आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हे असं अजिबात नाही. हा खूप मोठा एक गैरसमज आहे. सो ते कुठेतरी मेंटली आपण कनेक्ट होतो आणि त्याच्यावरनं ती लाईन येते. असे काही उदाहरणं आहेत विवाह बाबतीत तुमच्याकडे की तुम्ही अशा कपल्सना, अशा जोडप्यांना सल्ले दिले आणि ते आता ॲडजस्ट करतायत, किंवा सल्ले देऊन ते ऐकलं नाही त्यांनी, मग त्यांचं तुटलं? एक माझे क्लायंट आहेत, म्हणजे त्याने मला रिव्ह्यू पण छान दिला होता. ती घटस्फोटासाठी झाली होती की मला वेगळं व्हायचं सर, पण तिच्या हातात ना कुठेही कोर्ट केस दिसत होती, ना घटस्फोटानंतरचे जे काही त्रास होतात ते त्रास दिसत होते, किंवा घटस्फोटानंतर 5-6 वर्षांनी जी शांतता असते ती पण दिसत नव्हती. अच्छा. मी त्यांना सांगितलं तुम्ही घटस्फोट घेऊ नका, एवढे वर्ष थोडंसं सांभाळा, तुमचं रिलेशन याच्या पुढे खूप चांगलं होणार आहे. अरे बापरे. त्यांनी मला लिहून पाठवलं. म्हणजे मी जसं आता तुम्हाला सांगितलं तसंच त्यांना सांगितलं, भारतीय संस्कृतीत घटस्फोट हा उल्लेख नाही. त्यांनी मला देताना पण तेच दिलं की सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला होतात की आपल्या घटस्फोट ही आपली संस्कृती नाही, त्याप्रमाणे आम्ही ऐकलं आणि आज आम्ही सुखाने नांदतो. त्यांची लहान मुलगी होती, त्या लहान मुलीचं केवढं जास्त फरक झालं असतं, पण आज सगळे व्यवस्थित तिघही एकत्र राहतात.
तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आपल्या हस्तरेषांवरून संतती प्राप्ती पण आपण ओळखू शकतो. म्हणजे मुलगा आहे तुमच्या, मुलगा का मुलगी नाही ओळखू नाही शकत. ओळखू शकत. नाही. संतती प्राप्ती आहे की नाही. मूल संतती होणार योग, की नाही होणार? संतती योग नक्की ओळखू शकतो की मूल कधी होणार का, होण्यासाठी काही मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा आधार घेऊन हे करू Yes, शकता. काय होतं बऱ्याच जणांना स्त्रियांमध्ये काही हे असतात, गायनोकॉलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतात, काही इश्यू असतात, ते आपल्याला हातात लगेच कळतात की हे प्रॉब्लेम आहेत. अच्छा. मग अशा वेळेस आपण त्यांना सांगतो की स्त्रियांनी घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी पुरुषांचे पण प्रॉब्लेम्स असतात. त्यावेळेस आपल्याला पुरुषांच्या हातावरनं पण कळतं की यांच्या हातामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, यांना संततीसाठी प्रॉब्लेम येईल. मग आपण कोणी ट्रीटमेंट घ्यायची हे पण सांगतो. कारण बऱ्याचदा आपल्या इथे काय होतं, मूल होत नाही म्हणजे स्त्रियांना दोष द्या. हो. मग दोष नक्की कोणाचा आहे कधीच बघितलं जात नाही. त्यामुळे मग मी माझ्याकडे आल्यानंतर दोघांचा हात बघतो आणि मग सांगतो की यांच्या हातामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा यांच्या नाही आहे. सो मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट घेऊन ते संतती प्राप्ती होऊ शकते. अच्छा. आणि एक अजून महत्वाचा सगळ्यांना मुद्दा की जो प्रॉब्लेमॅटिक करतो तो म्हणजे पितृदोष. बऱ्याच जणांना लिहिलेलं असतं, म्हणजे मला आठवतं की मी आतापर्यंत 1 ते 2 शांत केले असतील पितृदोष. बरोबर. तर हा खरंच पितृदोष म्हणजे नक्की काय असतो? तो हातांवरती आपल्याला दिसतो का? आणि पितृदोष हातावरती दिसतो का? 100% दिसतो. पहिले तर आपण बघूया पितृदोष म्हणजे काय. पितृदोष म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं माझ्या वडिलांचा काहीतरी दोष. हो. कारण पितृ हे जे शब्द आहे त्याच्यामुळे लोकांना वाटतं वडिलांचा दोष. तसा अजिबात नाही. पितरांचा दोष, पितर म्हणजे तुमचे जे काही पूर्वज आहेत त्यांचा दोष. आता त्यांचा दोष कसा, बऱ्याच जण जे काही आधी पाटील वगैरे होते, पाटील, देशमुख, कुलकर्णी, जोशी, ही जी काही मोठी हे होती, घराणी मोठी होती, त्यांच्या बऱ्याच जागा असायच्या, भरपूर जागा असायच्या. आणि त्या जागेमध्ये बऱ्याच जणांनी काही समाधी केलेल्या असायच्या, काही मंदिरं केलेली असायची. आणि त्या घराण्यांमध्ये अपमृत्यू सुद्धा बरेच झालेले असायचे. त्या अपमृत्यूंचा काहीसा त्रास आत्ताच्या पिढींना होतो आणि तो म्हणजे पितृदोष. आता त्रास काय होतो तर विवाह आणि संतती याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम काय होतो, विवाह एकतर होत नाही, उशिरा होतो, झाल्यास घटस्फोट होतो. संतती होत नाही, उशिरा होते, किंवा झाल्यास त्याच्यात काहीतरी त्या बाळामध्ये काहीतरी दोष असतो. आता आम्ही पितृदोष कधी म्हणतो, जर हे घरातल्या 70% जास्त लोकांना असेल तर तो पितृदोष. म्हणजे मला झालंय तर तो माझा दोष आहे. पण माझ्या घरात मला आहे, माझ्या चुलत भावाला आहे, माझ्या आत्ते भावाला आहे, माझं जे काही कुटुंब हे आलेलं आहे त्याच्यामध्ये जर इतर लोकांना पण हा त्रास आहे तर तो पितृदोष. आणि त्याच्यावरती साधे सोपे उपाय आहेत. अजिबात कुठेही जाऊन शांती करायची किंवा मग पूजा करायची गरज नाही. आपण घरगुती उपाय सांगतो, त्या उपायांनी ते त्रास सॉल्व्ह होतात. आता याचं उदाहरण जर मला द्यायचं झालं तर माझ्याकडे एक क्लायंट होते आणि सर्व म्हणजे ते मॉमेडियन होते. ते आले, हात बघितला, मला हातावरती पितृदोष दिसला. पितृदोष दिसल्यानंतर त्यांना मी काही गोष्टी विचारल्या. जरी ते मॉमेडियन होते तरी पूर्वीचे ते हिंदूच होते आणि त्यांच्या घरात देवीचं हे यायचं, अंगात देवी येणं वगैरे असतं, देवीचं वारं, देवीची परडी यायची आणि देवीचं वारं यायचं. आणि त्यांच्या जागेमध्ये देवीचं मंदिर पण होतं. त्यांची आर्थिक स्थिती इतकी बिकट होती की साधारण एक 30-40 लाखाचं त्यांच्यावरती कर्ज होतं. आज 3 वर्ष झाले असतील ते माझ्याकडे येऊन. आज त्यांची दुबईमध्ये कंपनी आहे. म्हणजे पितृदोषाचा एवढा इफेक्ट पडतो आणि त्याचे उपाय इतके सोपे आहेत. ते केले की तुमचे त्रास हळूहळू, मी म्हणत नाही ही जादू नाही आहे, पण हळूहळू ते कमी व्हायला लागतात आणि मग त्या व्यक्तीचं जे काही पोटेन्शियल आहे ते बाहेर पडतं. म्हणजे मी म्हणत नाही की पितृदोषाचे उपाय केले म्हणून त्यांची दुबईत कंपनी आहे. त्यांच्यात पोटेन्शियल होतं, पण ह्या दोषांमुळे ते पोटेन्शियल दाबलं गेलं होतं आणि ते पोटेन्शियल आत्ता वरती आलं. काय उपाय आहे छोटे एकदा बेसिक आम्हाला प्रेक्षकांना सांगितलं तर? तर्पण एक विधी आहे, तर्पणाचा विधी आहे. म्हणजे काही म्हणजे आपल्या याच्यात 3 तर्पण सांगितलेत. एक पितृतर्पण सांगितलं, एक देवतर्पण सांगितलं, एक ऋषी तर्पण सांगितलं. सो ते तर्पणाची एक विधी असतो. ते तर्पण सगळ्यांनी करणं गरजेचं असतं. आणि आपलं ग्रामदैवत म्हणजे भैरोबा, खंडोबा किंवा म्हसोबा शक्यतो हे असतात. ग्रामदैवताची पूजा करणं, एवढे साधे उपाय केले की याच्यातनं आपण बाहेर पडतो. अच्छा. म्हणजे दिवसाला हार्डली 1 ते 1.5 मिनिटाचा उपाय येतो. आणि दर रविवारी मी सांगतो तुम्ही ह्याला जा, तुमच्या ग्रामदेवताला जा.
बस एवढंच. काही लोकांच्या हातावर तीळही असतात, तर तीळ काय दर्शवतात का, किंवा बॉडीवर असे काही तीळ दर्शवतात? दर्शवतात. तीळ मुख्यतः प्रॉब्लेम्स दर्शवतात. ओके. हातावर कुठेही तीळ हा वाईटच. कुठेही हातावरती वाईटच. हातावरती कुठेही तीळ वाईटच. काय वाईट आहे पण तो जन्मतः असेल तर त्याचे त्रास कमी होतात. पण तो अचानक आला तर तो काहीतरी सिरियस आजार घेऊन येतो. ओके. म्हणजे आता सांगतो, माझं एक क्लायंट होते. क्लायंट म्हणण्यापेक्षा खरं तर माझी कॉलेजची एक फ्रेंड होती. तिच्या हातामध्ये अचानक शुक्रावरती तीळ आला होता. शुक्र म्हणजे ही पाम. अंगठ्याच्या खालचा बाजू हे इथे शुक्र आला होता. आणि त्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. वयाच्या हार्डली एक 32-33 वर्षी. ब्रेस्ट कॅन्सरमधनं ते रिकवर झाली, सगळं व्यवस्थित आहे. पण जसा तो तीळ आला होता, तो त्रास सुरू झाला. तो त्रास कमी झाल्यानंतर तो तीळ कमी झाला, गेला नाही. तीळ एकदा आला की जात नाही. फक्त तो फेंट होतो किंवा डार्क होतो. जर तो जन्मतः असेल आणि जर डार्क झाला तर त्रास देऊ शकतो. आणि तो ऑलरेडी डार्क आहे, तो हळूहळू फेंट व्हायला लागला आहे, तर तो त्रास आहे तो कमी कमी व्हायला लागला आहे. मग तो ज्या ग्रहावरती आहे त्या ग्रहाचे त्यांना प्रॉब्लेम येणार. आता मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक क्लायंट आले होते. त्यांच्या शनीच्या बोटावरती तीळ होता आणि आयुष्यरेषेवरती तीळ होता. म्हणजे त्यांना पोटाचा कॅन्सर. सो ह्या गोष्टी होऊ शकतात आणि हे तीळ आल्यानंतर आपल्याला लगेच कळू शकतं. त्यामुळे माझं म्हणणं असं काही झालं तर मी जातकाला सांगतो ह्या वर्षी तुला ट्रीटमेंट घ्यायची गरज पडू शकते. सो मी वर्ष देतो त्यांनाकडून. या वर्षाच्या 6 महिन्या आधीपासून तुम्ही स्वतःचे चेकिंग करायचे. ओके. हे काय झालं, प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट झाल्या. म्हणजे त्रास होणार आहे, तो मी नाही बदलू शकत, कोणीच नाही बदलू शकत. पण तुम्हाला जर तो आधी कळला तर त्याच्यावरती उपाय तुम्ही आधी करू शकता. असं आहे. सर, आणि बऱ्याच जणांच्या हातांवरती ना एक्स किंवा एम असे सिम्बॉल दिसतात. तर खरंच ते सिम्बॉल खरे असतात का, आणि ते काय दर्शवतात? मला पण असं वाटतं की इथे कसं बरंच काय काय एम दिसतंय. एम हा जो सिम्बॉल आहे ना त्याचा खरं तर काही अर्थ नाही. पण एक्स जो आहे त्याचा अर्थ आहे. एक्स म्हणजे काय, आता ही आहे हृदयरेषा आणि ही आहे मस्तक रेषा. याच्यामध्ये जो पट्टा आहे त्याला म्हणतात मंगळपठार. त्या मंगळपठारावरती जेवढ्या फुल्या एक्स मार्क्स तेवढी त्या व्यक्तीची इंट्युशन पॉवर जास्त. म्हणजे काय, बऱ्याचदा लोक म्हणतात मला हे वाटलंच होतं असं होईल. नाही, घटना घडायच्या आधी जाणवते किंवा अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर तिथे कधीतरी मी जाऊन आलो आहे आधी असं वाटत राहतं. किंवा आपण समजा गप्पा मारतोय बोलतोय अशीच्या अशी सिच्युएशन मी आधी बघितली असं मला पटकन वाटून जातं. सो त्याला म्हणतात इंट्युशन पॉवर किंवा देजावू. सो असं ज्यांना ज्यांना होतं त्यांनी त्यांचा हात चेक करावा. हा जो मंगळपठार आहे तिथे एक्स किंवा फुली मार्क 100% असणार. सो हे एक्स हे ते दाखवतं, इंट्युशन पॉवर दाखवतं. तुझ्याकडे आहे एक्स? काय माहिती, हे खूप फुले आहेत. खूप फुले आहेत म्हणजे इंट्युशन पॉवर जास्त आहे. हां, अशा लोकांनी स्वतःच्या इंट्युशनवरती कायम विश्वास ठेवा. म्हणजे एखादी गोष्ट करायची असं वाटत असेल बिंदास्त करा, ती किती अवघड असो होणार ती. पण एखादी गोष्ट नाही करावं असं वाटत असेल ती कितीही सोपी असेल, करायला जाऊ नका, अडकल. ओके सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सिरियस मुद्दा आहे की आता बरेचसे युवक आपला पॉडकास्ट बघत असतील. आज जे कोणी तरुण लोक आहेत त्यातल्या बऱ्यापैकी 70 ते 80% लोक एन्झायटी, डिप्रेशन अशा सिरियस झोनमधून जातात. काही झालं तरी एन्झायटी आलं, डिप्रेशन आलं किंवा एंड सुसायडल थॉट्सपर्यंत जातात. राईट. तर याला आपल्या हातांमधून आपल्याला काय बघता येतं का, किंवा प्रिकॉशनरी काय सांगता येऊ शकतं? 100% बघता येतं. बेसिकली हा सगळा खेळ जो आहे हा मनाशी आहे. बरोबर. मनाचा कारक म्हणजे चंद्र. हातावरती इथे चंद्र दाखवला जातो. सो तुमची ही जी मस्तक रेषा आहे ना, ही मस्तक रेषा जर चंद्राकडे झुकली असेल, डायरेक्ट चंद्रावरती आला असेल, तर अशा व्यक्तींना खूप जास्त विचार करण्याची सवय असते. अतिविचारी असेल प्लस तिथे जर फुल्या भरपूर असतील तर त्या लोकांना एन्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि खूप जास्त जर वळली असेल तर आत्महत्येचे विचारसुद्धा येऊ शकतात. प्रयत्न कसं करणार किंवा आत्महत्या करतील का तो भाग मी नाही सांगणार आत्ता, कारण ते अर्धवट ज्ञान होईल. पण विचार कसे येतात किंवा हे येतात, हे असे आत्महत्येचे विचार, डिप्रेशन, एन्झायटी हे सगळं हातावरनं लगेच कळतं. आणि आत्ता खरं तर माझं म्हणणं काय माहिती का, आत्ताच्या पिढीने एन्झायटी आणि डिप्रेशनला ग्लोरियस केलं आहे. एन्झायटी, डिप्रेशन हे त्रासदायक गोष्टी आहेत.
मला एन्झायटीच्या ट्रिप्स येतात हे मला क्लायंट सांगतात बऱ्याचदा काही. म्हणजे ट्रिप्स म्हणजे एन्झायटीचे अटॅक्स येतात त्याला ट्रिप्स हे ग्लोरीफाय नाव दिलेलं आहे आणि ते ग्लोरीफाय करून सांगतात मला येतात जेनझी. माझं म्हणणं आहे अशा लोकांना आजचाच एक क्लायंट सांगतो. आज सकाळी क्लायंट आला होता 23 वर्षाचा होता. 18व्या वर्षापासून तो एन्झायटीच्या गोळ्या खातोय. हो. त्याला शुगर सुरू झाली आहे, त्याला बीपी सुरू झालं आहे 23व्या वर्षी. गोळी घेतल्याशिवाय त्याला झोप येत नाही, गोळी घेतल्याशिवाय तो आयुष्य जगू शकत नाही. आणि याच्यावरती आपल्या हस्तसामुद्रिक शास्त्रात खूप सोपे आणि साधे उपाय आहेत. जसे की माझं म्हणणं कायम असतं तुमचा चंद्र खराब आहे ना तर चंद्र सुधारा. तुमचा चंद्र सुधारण्यासाठी काय करावं आम्हाला खूप एक चांगलं सांगितलं गेलेलं. तुमचा गुरु आणि चंद्र सुधारण्यासाठी साधा सोपा उपाय काय माहिती का? रोज हळद दूध पिणं. हळद हे गुरुचं कारकत्व आहे किंवा गुरुचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि चंद्र दूध हे चंद्राचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तुम्हाला गुरु आणि चंद्र हे चांगलं केल्यावर तुमची मानसिक स्थिती सुधारते. त्यासाठी रोज हळद दूध पिणं एवढा साधा उपाय. अजिबात काही महाग नाही, काही नाही. तुम्ही रोज करा. तुमची मानसिक स्थिती हळूहळू, ही जादू नाही पण हळूहळू मानसिक स्थिती सुधारेल. त्याच्यानंतर माझं म्हणणं काय असतं, आजच मी त्या क्लायंट त्याच्याशी बोलत होतो. बीपी तुम्हाला मोजता येतं, शुगर तुम्हाला तुमच्या रक्तातली मोजता येते, एन्झायटी मोजता येते नाही. मग कशावरनं औषधं कशावरनं देतात? औषधाचा डोस वाढवलाय हे कशावरनं? कुठं मोजलंय? टेन्शन वाढलं म्हणून मी वाढवलं. तुम्ही जे सांगितले त्याच्यावरनं डॉक्टर वाढवतो. ओके. मी जे डॉक्टरला सांगणार आहे की मला जास्त त्रास होतोय हे मीच ठरवणार ना. डॉक्टर ठरवणार कसा? डॉक्टरकडं ना एन्झायटी मोजायचं काही मशीन आहे ना डिप्रेशन मोजायचं मशीन आहे. मग तो औषधं वाढवतो कसं? माझा हा कायम एक प्रश्न आहे. आज मला मुलांनी सांगितलं सर मी पहिल्यांदा जेव्हा औषधं घ्यायचो तेव्हा 30-30 तास झोपायचो. हे चांगलं नाही आहे ना. 18व्या वर्षी तुम्ही 30 तास झोपणं गोळ्यांमुळं. आणि हे सांगितलंय कोणी, ह्यानीच सांगितलंय मला हा त्रास होतो म्हणून डॉक्टरने औषधं दिली. म्हणजे हा सगळा मनाचा खेळ आहे. तुम्ही मनावरती काम करा. तुम्ही डिप्रेशनच्या गोळ्या घेता म्हणजे तुम्ही फक्त हार्मोन्सवरती काम करता, मनावरती काम करत नाही. जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती कोणीच काम करत नाही आहे. काम होतंय ते हार्मोन्सवरती. बरोबर. पण ते हार्मोन्सच क्रिएट होणार नाहीत असं काहीतरी करणार. डिप्रेशन एन्झायटीचे हार्मोन्सच क्रिएट होणार नाही. याच्यासाठी काय करता येईल? याच्यासाठी हस्तसामुद्रिक शास्त्र एक खूप छान उपाय आहे. टायगर आय नावाचं एक ब्रेसलेट आहे. टायगर आयचं ब्रेसलेट काय करतं तर तुमचं कॉन्फिडन्स वाढवतं, तुम्हाला थोडंसं बोल्ड करतं किंवा तुम्हाला थोडंसं ॲग्रेसिव्ह बनवतं. हे सगळं एन्झायटी डिप्रेशन हे काय येतं तर कॉन्फिडन्स लो होतो, मला काही बोलता येत नाही आहे किंवा मला बोलायला कोणी नाही. या सगळ्या गोष्टींमुळे एन्झायटी डिप्रेशन वाढत जातं. किंवा स्वतःकडनं खूप जास्त अपेक्षा. म्हणजे आजचा जे परत आजच्याच क्लायंटवरती येतो, माझ्या वडिलांचा जो पगार वडील रिटायर्ड होताना असतील तेवढा पगार माझ्या जॉईनिंगच्या वेळेस पाहिजे, हा त्याचा हट्ट. आणि त्या एका हट्टापायी तो त्या मागं लागून लागून तो डिप्रेशनमध्ये गेला आहे. म्हणजे स्वतःकडनं चुकीच्या अपेक्षा आणि बोलायला कोणी नाही, कायम मोबाईलवरती डिप्रेशन टाका, तुम्हाला हजारो त्याचे सिम्पटम्स दिसतील. आणि प्रत्येक जणात ते सिम्पटम असतातच. माणूस आहे म्हटल्यानंतर छोटं मोठं टेन्शन असतं प्रत्येकाला. त्यामुळे माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही सिम्पटम्सवरती काम करताय किंवा तुम्ही त्या हार्मोन्सवरती काम करताय, तुम्ही मूळ त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काम करा. मग टायगर आयचं ब्रेसलेट आहे किंवा मोती घालणं याच्यासाठी खूप छान उपाय. मोती हा मोती. पण मोतीमध्ये पण थोडासा एक प्रॉब्लेम असा आहे, मोती हा स्वभाव शांत करतो. स्वभाव शांत झाला की माणसाची प्रगती पण शांत होते. काढू. त्यामुळे सगळ्यांनीच मोती घालावा का नाही. टायगर आय मात्र सगळे घालू शकतात. पण टायगर आयचं परत एक आहे की त्याने ॲग्रेशन वाढतं. त्यामुळे कोणी घालावं, कधी घालावं, कधी काढावा, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्याला किती कॅरेटचा मोती घालायची गरज आहे ते महत्त्वाचं आहे. नाहीतर लहान मुलाचं औषध मोठ्या माणसाला देऊन काहीच फायदा नाही. आणि मोठ्या माणसाचं औषध लहान मुलाला दिलं तर त्याला त्रास होणार आहे. त्यामुळे कुठला मोती कोणी कधी घातला पाहिजे, कधी काढला पाहिजे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सुरुवात शेवट हे कळणं गरजेचं आहे. नाहीतर मग माणसाला त्याचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त आहे.
आता ही एक बाजू झाली, तुमचं शास्त्र तुमची विद्या तुम्ही जे शिकवता ती एक बाजू झाली, आणि आता दुसरी पण बाजू अशी असते की तू तुझ्या कर्मावर विश्वास ठेव, कशाला दुसऱ्यांना हात दाखवतो, तो तुझं भविष्य सांगणार का, असे तुम्हाला लोक पण बोलत असतील खूप. तर त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे, त्याला तुम्ही काय चॅलेंज करता? माझा स्वतःचा कर्मावरती विश्वास आहे. हो. मला जर इथून कोल्हापूरला जायचं आहे, मला रस्ता माहिती आहे, तरी पण मी GPS लावणार आहे. हो. का लावणार आहे? कुठे ट्रॅफिक आहे, कुठे ट्रॅफिक नाही आहे, कुठे खड्डे आहेत, कुठे अडचणी आहेत आणि कुठे अडचणी नाही आहेत, या गोष्टी बघायला. माझं म्हणणं आहे, भविष्य हे तुम्ही GPS सारखंच वापरा. म्हणजे तुमच्या आयुष्यात कधी अडचणीचा काळ आहे त्यावेळेस जपून चाला. कधी तुम्हाला पळायचं आहे, तुमचा चांगला काळ कुठला आहे, त्यावेळेस तुम्ही हवी ती रिस्क घ्या, तुम्हाला काही होणार नाही. सो GPS सारखंच स्वॉट अनालिसिस मी हातावरनं करून देतो. म्हणजे कधी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, कधी जपायचं आहे, कधी रिस्क घ्यायची आहे, कधी रिस्क घ्यायची नाही आहे, या सगळ्या गोष्टी आपण हातावरनं सांगतो. याच्यात कर्माचा आणि भविष्याचा काही संबंधच नाही. पण तुम्ही म्हणाला ना सर की मगाशीच आपण माइंडसेटचा विचार केला की सगळेजण म्हणतात की माइंडसेट गेम आहे. बरोबर. तर बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे की हे बघितल्यानंतर मग तुम्ही काहीतरी सांगता. बरोबर. त्यावेळेस असं वाटतं की ह्याला ही गोष्ट निगेटिव्ह होती, त्यापेक्षा आपलं दुर्लक्ष करून आपलं व्यवस्थित चाललं होतं, तर तसंच चालून द्यायला पाहिजे होतं. उगाच आलं, आता मी कॉन्शियस झालो. बरोबर. हे 100%. म्हणजे याचं छान उदाहरण द्यायचं तर माझ्याकडे एक क्लायंट आला होता, तो कुठल्या तरी याच्याकडे हातवाल्याकडेच गेला होता, हात बघणाऱ्याकडे. त्यांनी सांगितलं होतं वयाच्या 52व्या वर्षी तुम्ही मरणार आहे, असं डायरेक्ट सांगितलं. वयाच्या 52व्या वर्षी तुमचं शेवटचं हे असणार आहे. आणि तो तेव्हा होता काहीतरी 30-32 वर्षाचा. आणि माझ्याकडे आला तेव्हा तो काहीतरी आत्ता 48व्या वर्षी. जवळपास 12 वर्ष तो रोज मरतोय आणि डिप्रेशनच्या गोळ्या घेतोय. तेच ना की टेन्शन. याच्यासाठी महत्त्वाचं काय माहिती का, आम्हाला आमच्या गुरूंनी एक सांगितलेलं आहे, आलेल्या माणसाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचंच फक्त उत्तर द्यायचं आहे. त्याच्या स्वभावातल्या चांगल्या वाईट गोष्टी सांगा, कारण स्वभाव बदलला तर त्याला फायदाच होणार आहे. पण जर त्याचा प्रश्न आर्थिक आहे तर त्याच्या आयुष्यात आरोग्याचे त्रास कधी हे सांगायलाच जाऊ नका. हे तुम्हाला कळत असतील असून हां, कळत असून सुद्धा जेवढा प्रश्न आहे तेवढ्यावरतीच बोला, बाकी बोलू नका. यांनी काय होतं, त्या माणसाला जे काही प्रश्न आहेत त्या माणसाचं उत्तर मिळाले की तो संपलेला, म्हणजे त्याला त्याचे प्रश्न संपलेले असतात. आपण त्याच्या डोक्यात टाकायला काही जात नाही, जेणेकरून तो तिथून जाताना त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. हां, आर्थिक बाबतीत आपण सांगू शकतो या वर्षी काळजी घ्यायची, त्याने त्रास काहीच होत नाही, उलट तो माणूस तयारीला लागतो. पण आरोग्याच्या बाबतीत जर सांगितलं तर मात्र त्रास होतो. आणि आर्थिक बाबतीत एवढे सोल्युशन्स आहेत आणि सोपे सोल्युशन, किती अडचण असतं तर आपण त्याला बाहेर काढू शकतो आर्थिक याच्यातनं. त्यामुळे जर त्याच्या हातात दिसतंय की या वर्षात अडचणी आहेत, आपण त्याला सल्ला असा देऊ शकतो की त्याच्यातनं तो बाहेर पडणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचण सांगायला काही प्रॉब्लेम नाही. पण हे मात्र नक्की, म्हणजे मी कायम माझ्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण हे सांगितलं आहे, मी मृत्यू सांगत नाही. आयुष्य किती आहे हे उत्तर मी देत नाही. तुम्हाला ते कळतं? नाही. नाही. दुसरी गोष्ट, मुलगा का मुलगी मी सांगत नाही. संततीमध्ये मुलगा का मुलगी मी सांगत नाही. तिसरं, विचारलेल्या प्रश्नाच्या शिवाय मी तिसरं काही सांगत नाही. हे माझे स्वतःसाठीचे नियम. येस. आता झाला, आपण आता हाताबद्दल बोलतोय बराच वेळ, पण आता लोकांना कळलं पण असेल की हात कसा असतो, कुठली रेषा कोणती, काय. आता काय प्रकारचे दोष असू शकतात? म्हणजे बऱ्याचदा मी ऐकलंय की लोक अंगठ्याला जास्त महत्व देतात. बरोबर. का महत्व देतात तेच तुम्हीच सांगा. अंगठा महत्त्वाचा आहे का? खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्रात कुठल्या एका बोटाला सर्वात जास्त महत्त्व दिलं असेल तर अंगठ्याला दिलेलं आहे. अंगठ्यावरनं 2 गोष्टी कळतात. एकतर माणसाचा स्वभाव कसा आहे, तो हट्टी आहे का, तो ॲडजस्टेबल आहे का, किंवा तो दुसऱ्यांबरोबर वागताना कसा वागणार आहे, स्वतःचेच हेकेखोरी करणार आहे का, स्वतःच्या मतांवरती तो ठाम राहणार आहे का, तो ठाम राहणार नाही का, या सगळ्या गोष्टी हातावरनं, म्हणजे फक्त अंगठ्यावरनं कळू शकतात. दुसरी गोष्ट, हातावरनं सर्वात महत्त्वाचं कळतं ते म्हणजे व्यक्तीचं प्लॅनिंग कसं आहे आणि एक्झिक्युशन कसं आहे. बऱ्याचदा असं होतं, आता ह्याचा उपयोग कधी होतो सांगतो. माझ्याकडे जेव्हा 2 लोक येतात पार्टनर म्हणून, तेव्हा मी सांगतो की ह्यानी प्लॅनिंग करायचं, ह्यानी एक्झिक्युशन करायचं आहे. कसं ओळखायचं थोडक्यात? हा अंगठा आहे, अंगठ्याचा हा पहिलं पेर, म्हणजे जिथं हा सांधा आहे त्याच्या वरचा पेर जे आहे ते आहे प्लॅनिंगचं, आणि त्याच्या खालचं जे आहे ते एक्झिक्युशनचं. खालचं बेस कुठपर्यंत पकडायचा? इथपर्यंत, हे जे हाड आहे तिथपर्यंत. सो हा पहिलं पेर जे आहे ते आहे प्लॅनिंगचं, आणि दुसरं पेर जे आहे ते एक्झिक्युशनचं.
ज्यांचं प्लॅनिंग चांगलं आहे त्यांनी बिंदास प्लॅनिंगमध्येच करायचं आहे. आणि चांगलं आहे म्हणजे काय, त्याच्यावरती आडव्या रेषा नाहीत किंवा तो काही खराब नाही, त्याच्यावरती तीळ नाही, म्हणजे चांगलं. आणि ज्यांचं एक्झिक्युशन खराब आहे, खराब म्हणजे काय तर आडवी रेषा. आडवी रेषा असले की त्या माणसाच्या एक्झिक्युशनमध्ये गडबडच होते. अशा माणसाने एक्झिक्युशनमध्ये पडू नये. ज्यांना पूर्ण आडवी लाईन आहे अशी लोक तुमची आहे, तुम्ही बघताय म्हणून सांगतोय, अशी लोक एक्साइट खूप पटकन होतात. नवीन गोष्टीमध्ये एक्साइट लगेच होतात लोक. आणि जशी जशी ती गोष्ट जुनी होईल तशी एक्साइटमेंट कमी होते थोडी, आणि मग ती सोडली जाते. म्हणजे लोक म्हणतात ना, एक ना धड भारावर चिंध्या, किंवा कंटिन्यू 3 वर्षाच्या पेक्षा जास्त एक गोष्ट करू शकत नाही. अशा गोष्टींमध्ये तुमची एवढी नाही आहे, पण अशा काय ह्याचं काय आहे, ह्याची इथं रेष आहे. हो, तीच सांगतोय. ही रेष आहे म्हणून तो एक्झिक्युशनमध्ये त्यांनी प्लॅनिंग करावं, त्यांनी ते प्लॅनिंग खूप छान करणार, डीप प्लॅनिंग करणार, आणि एक्झिक्युशनमध्ये त्यांनी सपोर्ट घ्यावा. येस, यांचं एक्झिक्युशन बघा. बघू एक्झिक्युशन. पण आम्हाला उलट वाटतं मला असं वाटतं की याचं प्लॅनिंग क्रिएटिव्हिटी याची चांगली आहे. नाही, तुम्ही हे करून बघा. तुम्ही प्लॅनिंग एकदा तुम्ही करून बघा. प्लॅनिंगमध्ये बेसिकली काय होतं, अशा लोकांचं जेव्हा हात म्हणजे हे जे क्लीन असतं, क्लिअर असतं, अशी लोक सगळ्या बाजूनी विचार करून प्लॅनिंग करतात. क्रिएटिव्ह म्हणत नाही मी. क्रिएटिव्ह गोष्ट ही मस्तक रेषेवरनं दिसते. प्लॅनिंग म्हणजे काय, ही गोष्ट फेल झाली तर काय करता येईल हे करतो डीप रिसर्च. येस, हे म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे क्रिएटिव्ह नाही. प्लॅनिंग म्हणजे काय तर XYZ किंवा ABC असे 3 प्लॅन्स तयार आहेत. हे नाही झालं तर हे नाही झालं तर ते. सो हे प्लॅनिंग आहे. आणि एक्झिक्युशन त्यांचं चांगलं आहे ना, काही होते मी करतो एक्झिक्यूट, प्रॉब्लेम आला तरी मी करून दाखवतो. आणि इथे तुम्ही प्लॅनिंग करत जा. तुम्ही म्हणजे तुम्ही 1, 2, 3 त्याला हे देणार प्रोबॅबिलिटी. येस, हे तुम्ही करणार. एक्झिक्युशनमध्ये माझं म्हणणं आहे, तुम्ही एक्झिक्युशन करा, पण तुम्ही फ्रंटला न राहता एक्झिक्युशनला पहिले दुसऱ्याला ढकला, आणि तुम्ही त्याला सपोर्टला राहा. तुम्ही छान करू शकाल सपोर्ट. ओके. दुसरी गोष्ट आहे, आता बाकीची बोटं जर आपण बघितली, अंगठ्यावरनं या 2 गोष्टी कळतात. एकतर स्वभाव, म्हणजे माणसाचा अंगठा जर पूर्ण ताठ असेल, तो माणूस स्वतःच्या ताठ म्हणजे असं मागं ढकलला नाही गेला तर तो माणूस स्वतःच्या निर्णयावरनं कधीच हलत नाही. मी जे ठरवलंय तेच मी करणार. तेच जर फ्लेक्झिबल असेल तर तो माणूस म्हणतो ठीक आहे, चल जशी परिस्थिती आहे तशी करू. तुमचा मोल्ड झाला. हां, फ्लेक्झिबिलिटी. मग हे पुढे नाही, मागे बॅक साईडला. आणि नाही होते, तुमचा थोडा होतोय, आणि तुझा याचा काहीच होणार नाही. म्हणजे मी येस, काही केलं तरी. तुम्ही बेसिकली कसं आहे, तुमचा स्वभाव तो तसाच की एकतर तुम्ही त्या गोष्टी एक्झिक्यूट काही झालं तरी करणार. आणि मग ते मी एकदा ठरवलं ना, मग मी काही पद्धतीने करणारच. हे एक्झिक्युशन आणि हे या 2 गोष्टींवरनं कळलं. ओके. म्हणजे परिस्थिती कशी असू देत, कितीही प्रॉब्लेम असू देत, मला एकदा ठरवलं ना मी करायचं, मी करणार. सो तो अंगठा सांगतो. ओके. आता अंगठ्याच्या शेजारचं बोट काय आहे तर गुरुचं बोट. गुरु काय करतो तर तुमचे कामं किती सहज सोपी होणार हे गुरु सांगतो. जर गुरुचं बोट वाकडं असेल, गुरुचं बोट छोटं असेल तर तुमची कामं अडणार. आणि गुरुचं बोट सरळ असेल, त्याला कुठेही काही वेडवाकडं नसेल तर तुमची कामं अडकणार नाही, ती यशस्वीरित्या पूर्ण होणार. हे शनीचं बोट आहे. शनीचं बोट काय दाखवतं तर एकतर पोटाचे आजार पण दाखवतं, स्त्रियांमध्ये गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम दाखवतं, आणि दुसरं म्हणजे पैसा टिकणार का नाही. ओके. कारण शनी हाच साठवणूक देतो. म्हणजे किती लोक म्हणत आहेत शनी वाईट आहे, शनी आहे, पण शनीशिवाय पैसा नाही. साठवणूक पण नाही. शनीशिवाय पैसाच नाही, साठवणूक नंतर. पैसाच नाही. त्यामुळे शनीचं बोट जर वाकडं असेल, त्या व्यक्तीला बघा पैशाचं सेव्हिंग कधीच होणार नाही त्या व्यक्तीच्या हातात. म्हणजे कितीही येऊ देत पैसा, लाखोनी येऊ देत, तरी पैसा नाही. महिन्याच्या शेवटच्या दिवशी पैसा नाही. हे जर हे बोट वाकडं असेल तर ते होणारच होणार. त्याच्यात त्या माणसाचा दोष काही नाही. आहे का? आहे, पण त्याला लागून भाग्यरेषा कशी आहे ते पण महत्वाचं आहे. म्हणजे भाग्य नाही ना. अच्छा, माझं म्हणणं आहे, बोट सरळ आहे आणि भाग्यरेषा वाकडी आहे तरी होणार नाही सेव्हिंग. अच्छा. मी परत तेच सांगतो की ग्रह आणि रेषा यांचं कॉम्बिनेशन हे. हे असं नाही की एका ग्रहावरनच कळणार आहे. फक्त ग्रहावरनं आपण काय काय बघतो ते मी आता सांगतोय. बरोबर. रवी जो आहे तो तुम्हाला मानसन्मान दाखवणार आहे, किंवा डोळ्याचे आणि हृदयाचे आजार हे रवी दाखवणार आहे. सो लोकांना हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत का, हार्ट अटॅक येऊ शकतो का, या गोष्टी आपल्याला रवी आणि हृदयरेषा ह्याच्या कॉम्बिनेशनवरनं दिसतं. सर्वात महत्त्वाचा, आजचा जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे
तो म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करता न येणं. हो. आणि तो दिसतो करंगळीवरनं. हम्म. करंगळी जर छोटी असेल, आता साधारण करंगळी जी असते ती ह्या शेजारच्या बोटाच्या पहिल्या पेऱ्यापर्यंत असते. तुमची मोठी आहे हा. त्याच्याहून. बऱ्याच जणांची ती खाली असते. माझी खाली. अशा लोकांना ते बोलतील भरपूर, पण मनातली भावना सांगता येत नाही. हो. आणि अशी लोक रिलेशन्समध्ये यांना बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो, कारण एक भावनाच व्यक्त करता येत नाही. हो. आणि अशाच लोकांना करिअरमध्ये पण मी हे काम केलं हे सांगू शकत नाहीत. ते काम करतात, पण हे काम मी केलंय हे सांगता येत नाही. करेक्ट. आणि त्याच्यामुळे रिलेशन आणि करिअर याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. आणि सध्याचे महत्त्वाचे प्रश्न हे दोनच आहेत, रिलेशन आणि करिअर. त्यामुळे करंगळी जर छोटी असेल किंवा वाकडी असेल तर हे प्रॉब्लेम येतातच येतात. आता हे झाले प्रॉब्लेम्स. येस, आता आपण येऊयात उपाययोजनांकडे. राईट. काय उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील या सगळ्यांसाठी? माझं कायम माझं स्वतःचं मत सांगतो मी, बाकीचे ज्योतिषी काय विचार करतात ते नाही. आपल्याकडे जातक किंवा क्लायंट आलेला आहे तो पहिलेच त्रासलेला आहे. होय. म्हणजे खूप गोष्टींमधनं तो गेलेला असतो, त्याच्याशिवाय तो कुठल्याच ज्योतिषीकडे जात नाही. आमच्याकडे कायम त्रासलेली लोक येतात, कधीच आनंदी माणूस आमच्याकडे येत नाही. हा आमचा एक तोटा आहे. पण त्या माणसाला उपाय देताना माझा प्रयत्न असतो त्याला आयदर घरगुती किंवा जास्तीत जास्त 700 ते 800 रुपयापर्यंतचे उपाय द्यावेत, जो तो अफोर्ड करू शकतो. येस, प्रत्येक जण अफोर्ड करू शकेल असे उपाय मी देतो. शक्यतो याच्यात मी रत्न टाळतो. मुख्य रत्न जी आहेत म्हणजे पाचू झाला, पुष्कराज झाला, हे मी टाळतो. कारण पाचू आणि पुष्कराज ह्याची किंमतच आज पाचू माझ्या एका क्लायंटनी घेतला तर 70,000ला फक्त पाचू घेतलाय. 70,000 रुपये? 70,000ला पाचू घेतलाय, त्याच्यावरती अंगठी वेगळी. खरंच त्याने जेवढी इन्व्हेस्ट केलं त्याच्या तेवढा तरी त्याला फायदा झाला असेल. माझ्याकडे नसता आला परत. हो. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त 800-1000 याच्या व्यतिरिक्त याच्यावरती मी जाऊ देत नाही. हां, एखाद्याला अगदी 2 प्रॉब्लेम आहेत तर 2 ब्रेसलेट, त्यामुळे मग ते 1500पर्यंत जाऊ शकतो. पण माझा प्रयत्न असतो की कोणीही अफोर्ड करू शकेल असे उपाय द्या. आणि सुरुवात पहिले माझी होती ती घरगुती उपायांवर नव्हते. गुरु खराब झाला असेल तर मी साधा सोपा उपाय देतो. तुम्ही दर गुरुवारी गजानन महाराज, स्वामी समर्थ किंवा दत्त महाराज यांच्या मंदिरामध्ये जाऊन पिवळं फूल, पिवळी डाळ आणि गुळ हे वाहा. गुरु म्हणजे तर्जनी? येस, गुरु म्हणजे हे बोट. हे बोट जर वाकडं असेल, हे बोट जर छोटं असेल तर हा उपाय करा. तुम्हाला तुमचं गुरुबळ वाढायला सुरुवात होईल आणि तुमची अडकलेली कामं सुटतील. हे जर बोट वाकडं असेल किंवा छोटं असेल तर काय होतं, तर प्रत्येक काम अडकतं. म्हणजे त्याचा त्रास काय ते पण मी सांगतो. म्हणजे नुसतं वाकडे म्हणून नाही, तर ते वाकडं असताना काय होणार आहे, बऱ्याचदा तुम्हाला अपमान सहन करावा लागणार आहे. कारण गुरु हा मानसन्मान देतो. जर गुरुचं बोट वाकडं असेल तर खोटे आरोप होणं हे खूप जास्त होतं. आणि काय होतं तर कामं अडकणं, या 2 गोष्टी महत्त्वाच्या होतात. तुमचे जर हे सिम्पटम्स आहेत आणि तुमचं बोट जर वाकडं आहे, साधा सोपा उपाय दर गुरुवारी तुम्ही दत्त महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ यांच्या मंदिरात जाऊन पिवळं फूल, पिवळी डाळ आणि गुळ एवढं व्हायचं आहे. आणि दुसरा एक उपाय सांगतो मी, सिट्रीनचं ब्रेसलेट घाला. आता सिट्रीन हा पुष्कराजचं उपरत नाही. पुष्कराज जेव्हा तुम्ही घालता तेव्हा पुष्कराज जातो जवळपास 12,000 ते 13,000ला पुष्कराजचा एक खडा आहे आणि त्याच्यावरती अंगठी वेगळी. त्याच्याऐवजी तुम्ही सिट्रीनचं ब्रेसलेट घाला. उपाय तेच होणार आहेत किंवा फरक तोच पडणार आहे. सिट्रीनचं ब्रेसलेट कितीला येतं? 650-750 रुपयाला. टाइम ड्युरेशन मध्ये काही फरक पडतो की? टाइम ड्युरेशनमध्ये नक्कीच फरक पडतो, पण पुष्कराज घातल्याने त्याचे काही गोष्टी वेगळ्या पण होतात. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की मोती घातल्यावर स्वभाव शांत होतो, तसंच प्रगती पण शांत होते. तसाच पुष्कराज तुम्ही घालता त्याचे रिझल्ट पण खूप जास्त आहेत. त्याचबरोबर माणसाची व्यवहार ज्ञान कमी होतं आणि त्यामुळे त्याच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्याच्या वडिलांची इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे 4 ते 5 फॅक्टरीज आहेत. इंडस्ट्रियलिस्टचा मुलगा, पण त्याच्या गुरुवरती चौकोन आहे, त्यामुळे त्याला व्यवसाय नाही करता येत. म्हणजे तो तिथे जातो, बसतो, पण निर्णय नाही घेता येत त्याला. कारण तो निर्णय कसे घेणार आहेत? परोपकाराने घेणार आहे, कारण त्याचा गुरु चांगला आहे. तुम्ही जेव्हा पुष्कराज घालता तेव्हा तुमचा गुरु चांगला होतो आणि तुम्ही परोपकारी जास्त होता, जेणेकरून तुम्ही व्यवहारही नाही होऊ शकत. मग तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवं आहे. तुम्हाला परोपकारी बनायचं आहे का व्यवहारी व्हायचं आहे का काय व्हायचं आहे. या उपायांमध्ये अजून एक मोठा प्रॉब्लेम असतो. मी जर चिडका आहे
तर मी मोती घातलाय, मला फरक पडलाय, मी लगेच जो कोण चिडतोय त्याला मी सांगणार मोती घाल. पण मोतीचे साईड इफेक्ट काय आहेत, त्याला किती कॅरेटचा घालायचा आहे हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे हे जे उपाय आहेत ना, हे जशी औषधं गोळ्या आहेत, न विचारता घेतले की त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो, तसंच हे पण आहे. त्यामुळे हे चर्चा करून, मी म्हणत नाही फक्त हातच बघा, तुम्हाला कुंडली बघायची कुंडली बघा, न्यूरोलॉजी बघायची न्यूरोलॉजी बघा, काहीही बघा, पण सल्ल्याने हे घ्या, जेणेकरून त्या उपायांचा फायदा पटकन होईल. मग अशा वेळेस मी जे उपाय सांगतो ते शक्यतो कमी पैशाचे सांगतो, जेणेकरून जातक माझ्याकडे जो आलेला आहे त्याला त्रास नको. म्हणजे जर बुधाचं बोट म्हणजे करंगळी जर छोटी आहे तर साधा उपाय याचं जेडचं ब्रेसलेट घाला किंवा हिरवा धागा बांधा हातात. हिरव्या धागाने जसं आपण कॉम्बिफ्लॅन घेतल्याने फरक पडणार आहे का, पडणारे पण उशीर लागणार आहे. ते डोलो 650 घेतल्यावर पटकन पडणार आहे. सो तुम्हाला काय पटकन रिलीफ पाहिजे का तुम्हाला हळूहळू पण कॉन्स्टंट पाहिजे, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि कमी पैशात पाहिजे का जास्त पैशात पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यानुसार आपल्याकडे सगळे उपाय आहेत. ओके. आता 2 हे झालं. आता मधलं शनीचं बोट वाकडं असेल तर 2 हे होतात, एक तर पोटाचे आजार किंवा पैसा न टिकणं. पैसा न टिकणाला एक खूप छान उपाय अमावस्येनंतरच्या अष्टमीला. अमावस्येनंतरचा जो चंद्र असतो तो बढतीचा चंद्र असतो, म्हणजे प्रथमा द्वितीया तो वाढत वाढत जातो. अमावस्येनंतरच्या अष्टमीला बेलफळ हे लक्ष्मीचं रूप मानलं गेलेलं आहे आपल्या ह्याच्यात. बेलफळ आणि 500 रुपये घराच्या नैऋत्य बाजूला ठेवून द्यायचं. नैऋत्य बाजू का, नैऋत्यबाजी बाजू ही स्थिरत्वाची दिशा आहे. त्यामुळे घराच्या नैऋत्येला अमावस्येनंतरच्या अष्टमीला बेलफळ आणि 500 रुपये हे लक्ष्मीचं रूप आहे. तुम्ही 500 ठेवा, 100 ठेवा, 2000 ठेवा, त्यांनी काही नाही, पण ते रूप आणि बेलफळ असं एका लाल कपड्यात बांधून फक्त घराच्या नैऋत्य बाजूला ठेवून द्यायचं आहे. असं काय होणार त्याने? त्यांनी लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम पैसे टिकत नाहीत त्याच्यावरती हळूहळू काम व्हायला सुरुवात होतं. आणि हा सर्वात जास्त चांगला उपाय कधी करायचा तर याच्या लक्ष्मीपूजनाला, अमावस्येला. हा उपाय सगळ्यांनी घरात करावा. म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी अमावस्येनंतरच्या अष्टमीला लगेच केले तरी चालेल, पण ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे अशांनी सुद्धा अमावस्येला हा उपाय करावा. त्याचा खूप चांगला फरक पडतो. पैसे टिकायला लागतात महत्त्वाचं. ओके. आणि पोटाचे जे आजार आहेत ते होणारच आहेत, त्यासाठी म्हटलं मेडिकल ट्रीटमेंट घ्या, त्याच्यावरती काही आपण करू शकत नाही. जे आजार होणार आहेत त्याला तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटच गरजेची आहे. म्हणजे मला हातावरनं मायग्रेन दिसतो का, दिसतो, पण त्याच्यासाठी उपाय मी हे सांगतो क्लिनिकला जा. मला हातावरती हार्ट अटॅक दिसतो का, दिसतो, मी त्याला काहीही उपाय देत नाही, त्याला सांगतो ह्या टेस्ट, म्हणजे या डॉक्टरला जाऊन भेट आणि ह्या वर्षी तू टेस्ट कर, हा उपाय सांगतो आपण. म्हणजे कुठेही असं नाही की त्याला गाफील ठेवायचं पण नाही आपल्याला. जिथे मेडिकलची हेल्प घ्यायची ती घ्यायचीच आहे. आणि जे आपण उपाय देणार ते पण अगदी सहज सोपे उपाय देणार आहेत. तुमच्या या शास्त्राचा तुमच्यासाठी किती ॲक्युरेसी रेट किती आहे? माझ्यासाठी जर विचाराल तुम्ही तर जे काही फीडबॅक आलेले आहेत, म्हणजे मी काय म्हणतो ते सोडूनच द्या, जे काही फीडबॅक आलेले आहेत, बऱ्याच लोकांचे जाणारे जॉब हे राहिलेले आहेत किंवा, आणि माझ्याकडे याचे कॉल रेकॉर्डिंग्स पण आहेत. म्हणजे मी जेव्हा कॉल घेतो तेव्हा ते रेकॉर्ड्स होतात. बऱ्याच जणांचे आर्थिक प्रॉब्लेम जे असतात ते आर्थिक प्रॉब्लेम सुटायला मदत होतात या उपायांनी. बऱ्याच लोकांचे विवाह मोडतानाचे तुटलेले आहेत. बऱ्याच लोक डिप्रेशन, एन्झायटी याच्यामधनं बाहेर पडलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे एक हे आला आहे, फीडबॅक आला होता, आणि तो आत्ताच नाही, 2021 सालचा आहे. त्या व्यक्तीला एन्झायटीच्या गोळ्या चालू होत्या. टायगर आहे आणि मी मेडिटेशनचे काही प्रकार सांगतो. त्या 2 गोष्टी केल्या, 1.6 mg इतकी खालपर्यंत ती गोळीची लेवल आली होती. आधी तो काहीतरी 4 mg वगैरे घ्यायचा. ते कमी करत करत 1.6 पर्यंत तो आला होता. आणि त्याच्यानंतर त्याची बंदही झाली असेल. त्याच्यानंतर त्याचा काही कॉन्टॅक्ट नाही झाला, कारण प्रॉब्लेम असला की लोक परत येतात. आणि सर 5 बोटं आहेत इथपर्यंत ठीक आहे. काही लोकांना 6 बोटं असतात. बरोबर. मग आता आपण 5 बोटांना 5 ग्रह जोडले, पण ज्याला 6 बोटं आहेत ते व्यंग आहे, ते हाताचं व्यंग आहे, त्यामुळे त्याला काही हे नाही. त्याला आपण असं कसे शास्त्राशी असं काही शास्त्राशी काही नाही. आता एक उपाय याच्यात राहिला जो मला, म्हणजे मी प्रत्येक जातकाला देतो. रवीचं बोट जर हे असेल, वाकडं असेल किंवा छोटं असेल
आणि अजून एक सांगतो, रवीचं बोट जर गुरुच्या बोटापेक्षा मोठं असेल तर अशा व्यक्तीला इझी मनीचं खूप जास्त इच्छा असते. कमी पैशात कमी कष्टात कसा पैसा जास्त कमावता येईल ते कायम त्या माणसाचं लक्ष असतं. पण जर का हे छोटं असेल किंवा वाकडं असेल तर मान सन्मानात कमतरता येते. अशा वेळेस मी काय, आणि कॉन्फिडन्समध्ये कमतरता येते, अशा लोकांना साधा सोपा उपाय, रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचे. सूर्याला अर्घ्य द्यायचे. आणि अर्घ्य देताना एक श्लोक म्हणायचा आहे, आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वंती दिने दिने आयु प्रज्ञा बलमवीरम तेजस तेशांचे जायते. एवढा साधा सोपा उपाय, ह्याच्यात कुठेही ₹1 तुम्हाला लागत नाही. ओके. पण ह्या उपायाने फरक खूप पडतो. आता मध्ये एक क्लायंट आले ते म्हणजे ती आत्ता US ला असतात. त्यांच्या डोळ्याला प्रॉब्लेम आहे, त्यांना एका यांनी विजन खूप कमी आहे. त्यांना उपाय काय सांगितला तर अनवाणी याच्यावरनं चालायचं सूर्यप्रकाशात. हो. कारण त्यांचं, मी मगाशी जसं सांगितलं, डोळ्याचा आजार हा सूर्यावरनं कळतो, सूर्याच्या बोटावर, रवी बोटावरनं कळतं. मग त्यांचा सूर्य खराब आहे म्हणून तो प्रॉब्लेम आहे. मग कोवळ्या सूर्यप्रकाशात अनवाणी पायाने गवतावर चालणं हा उपाय आहे. ह्याच्यात काहीच ₹1 खर्च नाही तुमचा. सो असेच ह्याच्याबरोबर क्रिस्टल थेरपी, असे दोन्हीचे कॉम्बिनेशन देऊन आपण उपाय सांगतो. बऱ्याचदा असं मी पण ऐकलंय आता, जे आपण जे क्रिस्टल्स घालतो, किती दिवसांसाठी घालायचे असतात, किंवा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की 11 दिवसांसाठी घालायचे. 11 दिवसांपेक्षा जास्त झालं तर त्याचा इफेक्ट 11 दिवसापर्यंतच असतो, नंतर मग इतर निगेटिव्ह एनर्जी पण तुम्ही ग्रास्प करता. मला नाही माहिती त्या बाबतीत काय मी ते नक्की. महत्वाचं काय माहिती का, हे क्रिस्टल्स आहेत, म्हणजे दगड आहे. हो. दगड हा बऱ्याचदा म्हणतात लोक क्रिस्टल चार्ज करावे लागतात. हे क्रिस्टल हे डिस्चार्ज करावे लागतात, चार्ज नाही करावे लागत. ठीक आहे, बॅटरी नाही चार्ज करायला. हे क्रिस्टल कशासाठी घालतात तर काही गोष्टी आपल्या अडकल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी, किंवा काही आपल्याला त्रास आहेत ते निघून जाण्यासाठी. म्हणजे काय, ते त्रास किंवा त्या गोष्टी हे ॲब्सॉर्ब करून घेतं. अशा वेळेस ते त्रास त्याच्यातनं काढणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हणलात 11 दिवस, ते 11 दिवस नाही आहे, ते 6-7 महिन्यांनी एकदा करणं गरजेचं आहे. आणि ते काय करायचं ते पण मी सांगतो. अगदी साधं सोपं आहे, घरी करायच्या गोष्टी द्या. लोक त्याच्यासाठी बऱ्याचदा म्हणतात बदला, किंवा ती सेलेनाइटची एक प्लेट असते ती घ्या, त्याच्यावरती चार्ज करा. नाही, मग काय साधे सोपे उपाय सांगतो. पण हे तुमचं म्हणणं नक्की आहे की ते चार्ज नाही, डिस्चार्ज करावे लागतात. ओके. त्याचा उपाय काय तर एक साधा हे घ्यायचं, एक डबा घ्यायचा आहे आडवा, त्याच्यात मीठ टाकायचं, खडे मीठ, आणि खडे मिठात एक रात्रभर हे ठेवून द्यायचं आहे. खडे मीठ काय करतं तर निगेटिव्हिटी सगळी शोषून घेतं. म्हणजे ह्याच्यात जी निगेटिव्हिटी आलेली आहे ती ते खडे मीठ शोषून घेतं. त्याच्यानंतर हे काढायचं आहे, स्वच्छ खडे मिठाच्याच पाण्याने धुवायचं आणि घालायचं परत. एवढं साधं आहे, ह्याच्यात बाकी काही करायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, आता मिठाचा विषय निघाला म्हणून मला एक सांगायला आवडेल. बऱ्याचदा लोकांना नजर लागते. हो, आपण म्हणजे मिठाने नजर उतरवतो पण. लहान मुलांची आपण मिठाने नजर, किंवा मोठ्यांची पण. मीठच का, हा कधी विचार केलाय? तेच, मीठ निगेटिव्हिटी काढून टाकतं. मीठ हा तुमचा ऑरा जो असतो, ऑरामधल्या सगळ्या निगेटिव्हिटी मीठ काढून टाकतो. तुम्ही कधी बघितलंय, तुम्ही बीचवर गेल्यानंतर, समुद्रात आंघोळ केल्यानंतर तुम्हाला अचानक फ्रेश वाटतं. हे का होत असेल की आपलं ते खारं पाणी आपली निगेटिव्हिटी काढून टाकतं. मग मला बऱ्याचदा लोक विचारतात की मला खूप पटकन नजर लागते, मला कुठं पब्लिकमधनं मी आलो किंवा खूप जास्त लोकांमधनं मी आलो की मला खूप गळून गेल्यासारखं वाटतं. माझा साधा सोपा उपाय असतो त्यांना, दर शनिवारी तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. तुम्ही दर शनिवारी समुद्राच्या इथं जाऊ शकत नाही, पण मीठ तर तुम्ही अंगाला लावू शकता. एवढा साधा उपाय आहे. तुम्हाला ना नजर लागणार आहे, ना तुम्हाला काही त्याचा त्रास होणार आहे. इवन तुम्हाला ज्यांना गुडघेदुखी किंवा काही आहे त्यांनी ट्राय करून बघा. जिथे जिथे गुडघा दुखतो किंवा गुडघा असो किंवा कुठलाही सांधा दुखतो, आंघोळ करताना त्या भागावरती पाणी घ्यायचं आहे. आपलं खायचं मीठ असतं ना, खायचं मीठ चोळायचं आहे त्याच्यावरती, 1-2 मिनटं ठेवायचं आहे आणि मग पाणी घ्यायचं आहे. दुखणं कमी होतं, जात नाही पण दुखणं कमी होतं. म्हणूनच आपलं पूर्वी मिठाच्या याने शेकायला सांगायचे. हो, किंवा आता मिठाच्या पाण्याने शेका. येस, सो तेच आहे. आपल्या घरात सगळे उपाय आहेत, आपल्या संस्कृतीने आपल्याला उपाय दिलेले आहेत. फक्त आता काय झाले, लोक
त्या गोष्टीसाठी जास्त पैसे मोजायला जास्त इंटरेस्टेड असतात. म्हणजे महाग गोष्ट केली की मला फरक पडणारच. हा, ही बऱ्याच जणांची गोष्ट आहेच आहे. आणि लोकांकडे असतातही पैसे, आणि लोकांचं असं म्हणणं की माझा प्रॉब्लेम मोठा आहे, काही कर पण तो सॉल्व्ह कर. हे बघा, अशा लोकांसाठी सोल्युशन्स आहेत महागडे, पण माझं म्हणणं आहे प्रत्येकजण आपल्याकडे येतो तो तसा नसतो. हो, 100%. म्हणजे आधीच तो त्रासलेला असतो, आधीच वैतागलेला असतो. अशा लोकांना मी साधे सोपे घरगुती उपाय सांगतो, प्लस हे सेमी प्रिशियस स्टोन सांगतो, जे जास्तीत जास्त 800-1000ला जातात. एवढे उपाय सांगितले की तो त्याच्यातनं बाहेर येतो. असे काय आम्ही मीच ऐकलेत की जे काळे कपडे घालू नये, काळ्या कपड्याने तुमचं काम होत नाही, काळा रंग कोणाला तरी बाधित असतो, असं काही? बेसिकली हे काय ना, काळा रंग हा एनर्जी खूप जास्त ॲब्सॉर्ब करतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलाय तुम्ही आणि तिथं ती व्यक्ती थोडीशी निगेटिव्ह आहे किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे, तो व्यक्ती आनंदी नसणारच आहे, तो व्यक्ती दुःखीच असणार आहे. त्याच्या ज्या काही निगेटिव्ह हे येणार आहेत ते तुम्ही जास्त ॲब्सॉर्ब करणार आहात का, तर तुम्ही काळा ड्रेस घातलाय म्हणून काळा घालू नये. काळा घातल्याने तुमची कामं अडत नाहीत, पण ह्या गोष्टीमुळे ती एनर्जी तुम्हाला येते आणि तुम्ही विनाकारण डाऊन होता गरज नसताना. हेच व्हाईट असेल ते सगळं निघून जातं. आजकाल म्हणून तुम्ही बघा, खूप जास्त पुढारी जे लोकांमध्ये खूप जास्त जातात त्यांचे पांढरे कपडे असतात. नेहमीच पांढरे. हो. येस, नेहमीच पांढरे. का, तर त्यांना ती एनर्जी नको आहे, ती एनर्जी जाऊ देत. की आजकाल खूप भाग्यांक मुलांक ह्याचे रील्स व्हायरल होत आहेत, त्याचे पॉडकास्ट व्हायरल होत आहेत, की असतं का त्या भाग्यता बर्थ डेटवरून पण काही सांगू शकतो आपण? बेसिकली काय आहे, जन्मतारीख म्हणजे फॉर एक्झाम्पल 2/10/1980, 2 हा त्याचा भाग्यांक आहे. 2, 10 आणि 19 जे काय असेल पुढे 82, या सगळ्याची जेव्हा ॲडिशन करतो तेव्हा तो मुलांक होतो. भाग्यांक आणि मुलांकाच्या कॉम्बिनेशनवरनं आपण माणसाचे प्रेडिक्शन्स करतो. ओके. म्हणजे त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचा भाग्योदय कधी होणार आहे, त्याच्यासाठी लकी नंबर कुठले, लकी वार कुठले, किंवा कुठले कपडे त्यांनी घातले पाहिजेत, कुठल्या रंगाचे घातले पाहिजे, हे सगळं त्याच्यावरनं कळतं. आता तुम्ही ज्या प्रत्येकाला उपाय सांगता ते त्याच्यावर उपाय करतात, पण काही लोक असतील की ते तुमच्या उपायावरच त्यांचं सगळं आयुष्य डिपेंड करून ठेवतील, तर लोकांनी किती अवलंबून राहिलं पाहिजे याच्यावर, याच्याबद्दल काय वाटतं? याच्यात बेसिकली मी सगळ्यांनाच एक सांगतो, किंवा मगाशी पण मी म्हणलो की हे GPS सारखं वापरा. याच्यावरती अवलंबून न राहता याचा सपोर्ट सिस्टीम म्हणून वापर करा. म्हणजे कुठलंही शास्त्र असेल, हस्तसामुद्रिक, कुंडली, न्यूमरोलॉजी, फेस रिडिंग, हे सगळं तुम्हाला गाईड करण्यासाठी आहे. हे म्हणजे आयुष्य नाही आहे. तुम्ही एखादं प्रेडिक्शन सांगितलं की आम्ही त्याचीच वाट बघत असतो, आता असं घडणार आहे, किंवा तुम्ही सांगितलेलं ह्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो. नाही, तुम्ही अवलंबून राहा, माझं ते म्हणणं नाही आहे, पण ते म्हणजेच आयुष्य नाही आहे. माझ्याकडे एकदा क्लायंट आल्यावर मी त्याला म्हणतो 3 महिन्यातनं एकदाच यायचं, सारखं यायचं नाही. कारण मग लोक मी ही गाडी घेऊ का, मग त्याचा हा रंग घेऊ का. माझं म्हणणं आहे, एकदा तुम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तशाच राहणार आहेत, त्या बदलणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती अवलंबून नका राहू, आणि प्रत्येक गोष्टीत हे शास्त्र नका आणू. तुम्ही या शास्त्राचा गाईड म्हणून आधार घ्या. हां, घटना ज्या आहेत त्या मात्र तशाच घडणार आहेत. म्हणजे जर 40व्या वर्षी तुमचा जॉब चेंज आहे तर तो होणारच आहे. ओके. मग उलट तुम्ही चांगल्या दृष्टीने हे करा, 40व्या वर्षी माझा जॉब बदलणार आहे ना, 38व्या वर्षी मी नवीन काहीतरी शिकतो जेणेकरून माझ्या जॉब चेंजला फायदा होईल. ओके. सो असं गाईड म्हणून घ्या तुम्ही. 40व्या वर्षी काहीतरी होणार आहे म्हणून वाईट वाटून घेऊ नका. ते होणारच आहे, ते होणारच आहे. मग त्याला तुम्ही चांगल्या दृष्टीने बघताय का वाईट दृष्टीने, ते महत्त्वाचं आहे. मग जर तुमच्या जॉबमध्ये चेंज आहे, तुम्ही 38व्या वर्षीच काहीतरी नवीन शिका ज्याचा फायदा होईल. सो असा वापर या शास्त्राचा करा असं मला वाटतं. क्या बात आहे सर. बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आम्हाला पण कळल्या. आता आम्ही पण घरी जाऊन आमचा हात चेक करणार आहोत, किंवा आता तुम्हाला ती संधी नाही मिळणार, कदाचित आम्ही ऑफ कॅमेरा आमचा हात पण दाखवू शकतो सरांना, आणि आम्ही आमचं भविष्य जाणून घेऊ. भविष्य जाणून घेणार नाही आम्ही, काही उपाय असतील का ते उपाय करू आम्ही सरांकडून ऐकून. नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा आजपर्यंत कधी हात दाखवलात का, किंवा सर एकदम रॅन्डम गोष्ट, की जत्रेतली जी लोक असतात हात बघणारी, मस्तपैकी 50-100 रुपये घेतात आणि ते हात बघतात, सर ते किती खरं आहे? बेसिकली तेच आहे की खरं सगळंच आहे, सांगण्याची पद्धत कशी आहे. ओके. मग त्यांनी तेवढं ऑथेंटिक शिक्षण घेतलेलं हो असतं? हो हो हो. बरं. फक्त हे असं आहे की कन्सल्टेशनची पद्धत कशी आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला मगाशी, त्यावेळेस व्यक्तीला सांगितलं 52 वर्षी जाणार आहे. सो ही लोक असंच सांगतात कारण त्यांना ते घाबरवायचं असतं समोरच्याला.
आणि मग त्या उपायांमधनं पैसे काढायचे असतात. ओके. जत्रेमध्ये 50-100 रुपये घेऊन जे सांगितलं जातं त्याच्यात सांगितलं जातं की तुझा ह्या वर्षी तुला त्रास होणार आहे किंवा तुला ह्या वर्षी असा प्रॉब्लेम येणार आहे. तिथे कधीही स्वभाव सांगितला जात नाही, तिथे कधी आधीच्या घटना सांगितल्या जात नाही, तिथे कधीही नंतर चांगलं काय होणार ते सांगितलं जात नाही. बरोबर. सो त्यांचं चूक नाही आहे, पण सांगण्याची पद्धत वेगळी आहे. मी त्या सांगण्याच्या पद्धतीला पण चूक नाही म्हणणार, वेगळी म्हणेन. अच्छा, तर तुम्ही पण कधी हात कुणाला दाखवला असाल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. त्यासोबत तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे का नाही आहे, किंवा तुम्ही आजपर्यंत काही उपाययोजना केल्या होत्या, कधी तुम्ही कुठल्या एखाद्या पामिसला जाऊन भेटलात आणि मग त्याने काही उपाय सांगितला आणि त्याच्यामुळे चांगलं झालं तुमच्या आयुष्यामध्ये, तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर खूप छान वाटलं आम्हाला गप्पा मारून. तुम्हाला कसं वाटलं सर आमच्याशी गप्पा मारून आणि अजब गजबमध्ये येऊन? अजब गजबमध्ये एकतर म्हणजे खूप छान चॅनल आहे, मी याला खूप आधीपासून फॉलो करतो. वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही इथे डिस्कशन करता आणि डिस्कशनचे मुद्दे पूर्णपणे वेगळे असतात तुमचे. म्हणजे तुम्ही जे विषय इथे मांडता किंवा तुम्ही जे प्रश्न इथे विचारता ते पूर्णपणे तुम्ही त्याचा डीप अभ्यास केल्यानंतर आम्हाला विचारता. त्यामुळे तुमच्या इथे यायचं म्हणजे आधी आम्हाला तयारी करावी लागते, कारण आम्ही प्रेडिक्शन जरी देत असलो तरी प्रश्नांची उत्तरं कधी देत नाही. सो तुम्ही जे काही प्रश्न काढता ते खूप चांगले असतात आणि तुमचे विषय निवडता तुम्ही ते पण खूप चांगले आहेत. अजब गजबचे फॉलोअर्स जे आहेत ते सुद्धा एक वेगळ्या विषयाची त्यांना आवड आहे. मी आत्ता 2-3 जे पॉडकास्ट केले प्रत्येकाचा फॉलोअर वेगळा आहे. सो तुमचा फॉलोअर खूप अभ्यासू आहे असं मला वाटतं आणि वेगवेगळे विषय त्यांना आवडतात आणि ते तुम्ही देताय हे जास्त महत्त्वाचं आहे. येस, थँक्यू सो मच सर. तुम्हाला पण हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजब गजबला नक्की सबस्क्राईब करा आणि ती जी बाजूला घंटी आहे ती नक्की दाबा, कारण की असे जर आम्ही नवीन नवीन विषय तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो तर ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. सो विनंती आहे, सबस्क्राईब करा. जवळपास 50,000च्या जवळ आहोत आपण आता. दोनच्या हा पॉडकास्ट पडेपर्यंत 50K झालेले पण असतील. आणि कसा वाटला पॉडकास्ट ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. बाय बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.